दिव्यांग जनकल्याण संस्थेच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यासाठी काळे छात्रालय सभागृह लांजा येथे मोठ्या संख्येने जमलेल्या दिव्यांग बंधू भगिनींचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि दिव्यांग जनकल्याण संस्थेच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त संस्थेला लोकनेता यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। दिव्यांग जनकल्याण संस्था प्रथम वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। दिव्यांग व्यक्तीच्या जीवनातील दुःख, अनंत यात्रा, समस्या व अंधारमय निराशमय जीवनातून प्रकाशाची प्रगतीची वाट दाखवून जीवन जगण्याची जिद्द निर्माण करणारी, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर स्वतःच्या कर्तृत्वावर मानासन्मानाने आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वतोपरी मदत करणारी, अडीअडचणीच्या काळात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहून मायेने पाठीवरून हात फिरवणारी व दिव्यांग व्यक्ती त्यांचे कुटुंबीय कशा प्रकारे स्वावलंबी होऊन सुखात समाधानात जीवन जगतील यासाठी सदैव दिव्यांगांच्या प्रत्येक कुटुंबियांच्या प्रगतीचा ध्यास घेतलेली दिव्यांग जनकल्याण संस्थेचा आज प्रथम वर्धापन दिन सोहळा आज काळे छात्रालय सभागृह लांजा येथे अतिशय उत्साहात आनंदात संपन्न झाला। यावेळी दिव्यांग व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या पाल्यांची विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्यांच्या कार्याचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मान सन्मान करण्यात आला। तसेच त्यांच्या पाल्यांनी शालेय व उच्च शिक्षणात मिळवलेल्या भरघोस यशांसाठी त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला। तसेच होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य देऊन गौरवण्यात आले। यावेळी दिव्यांग समन्वय समिती रत्नागिरीचे अध्यक्ष अशोक विठ्ठल बुसकुटे, लाईट टाईम फर्निचरचे मालक आणि उद्योजक सचिन माजलकर, अध्यक्ष RHP फाउंडेशन रत्नागिरी सादिक करीम नाकाडे, तसेच दिव्यांग जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष संजय अनंत सुर्वे, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कार्य करणारे समाजसेवक अखिल नाईक, संस्थेचे उपाध्यक्ष किरण धनावडे यांनी यावेळी तिथे मोठ्या संख्येने जमलेल्या दिव्यांगांना महत्त्वपूर्ण व मोलाचे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमासाठी भारती निलेश पाटेकर, अध्यक्ष दिव्यांग सेवा संस्था चिपळूण, श्रावणी शिंदे चिपळूण, गौरी कांबळे चिपळूण, मनीषा बुरंबाडकर चिपळूण, पुष्पा जाधव चिपळूण हे सर्व चिपळूणहून या कार्यक्रमासाठी खास लांजात आले होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन किरण धनावडे यांनी केले। या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष दीपक गायण, उपाध्यक्ष किरण धनावडे, सचिव मयूर जाधव, सहसचिव किरण वागरे, खजिनदार संतोष धुमक, सहखजिनदार शेखर चाळके, कार्याध्यक्ष सचिन तांबे, सदस्य संजय कुडकर, सदस्य दिनकर मांडवकर, सदस्य शगुप्ता नाईक, मदा गुरव, संतोष रबसे इत्यादींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। दिव्यांग जनकल्याण संस्थेचा हा प्रथम वर्धापन दिन सोहळा अतिशय आनंदात उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ लोकनेता यूट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात येत आहे, तरी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद। दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष, त्यानंतर अशोक काका बुसकुटे सर, दिव्यांग समन्वय समिती जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर सचिनजी माजळकर, दिव्यांग जनकल्याण संस्था या संस्थेचे सल्लागार आणि लाईफ टाईम फर्निचर या आपल्या दुकानाचे मालक, त्याचबरोबर अखिलजी नाईक, मुस्लिम वेलफेअर असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष आणि या संस्थेचे दिव्यांग जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष संजयजी सुर्वे आणि सर्व कार्यकारिणी सदस्य, कार्यकारिणी पदाधिकारी आणि माझ्या सर्व दिव्यांग मित्रांचं आपण प्रथमतः या ठिकाणी शब्द सुमनाने
जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं. मित्रांनो, जसा आपल्याला आपल्या आई वडिलांचा आधार असतो, आधार असा असतो की आपल्याला मोठं व्हायचं असतं, शिक्षण घ्यायचं असतं, पण जे व्यंग आलेलं असतं त्या व्यंगावर जर मात करायची असेल, आपल्याला भरारी घ्यायची असेल, पुढील शिक्षण घ्यायचं असेल, सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील, ह्या योजना आपल्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही आणि ते पोहोचवण्याचं काम ज्यावेळी अनेक दिव्यांग बांधवांचे विचार एकत्र येतात आणि त्या विचारातून एक क्रांती घडते आणि त्या क्रांतीचं उदाहरण म्हणजे एक दिव्यांग जनकल्याण संस्था. ही क्रांती घडवायची असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागतं आणि या एकत्रित येण्यातूनच आपण काहीतरी निष्पन्न करू शकतो. अशीच ही दिव्यांग जनकल्याण संस्था, या संस्थेचे अध्यक्ष आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित मान्यवर, तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, प्रथमतः या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपली भारतीय संस्कृती आहे की आकाशातील तारा होणं जरी शक्य नसलं तरी अंगणातील दिवा होऊन सभोवतालचा परिसर पसरवणं किंवा प्रकाशमय करणं मुळीच अशक्य नसतं. त्यामुळे आपली ही संस्कृती टिकवायची आहे आणि ती उत्तरोत्तर वाढली पाहिजे. या संस्थेचं प्रतीक आणि आपल्या भारतीय संस्कृती, त्यामुळे आपण प्रथम या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करूया आणि अखंड महाराष्ट्राचं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूया. मी मान्यवरांना विनंती करतो की त्याने आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. दीप प्रज्वलनाने थोर पुरुषांच्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार या ठिकाणी अर्पण करण्यात आलेला आहे. यानंतर या कार्यक्रमासाठी अर्थात प्रथम वर्धापन दिन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय अशोकजी भुसकुटे, दिव्यांग समन्वय समिती या संस्थेचे जिल्हाध्यक्ष, खास चिपळूणवरून दरवर्षी आमचा 3 डिसेंबर असो किंवा इतर कार्यक्रम असू दे, काका आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतात. प्रथमतः मी त्यांचं पुष्पगुच्छ देण्या अगोदर पुन्हा एकदा या ठिकाणी खास करून टाळ्या वाजवून आपण त्यांना स्वागत करूया आणि धन्यवाद देऊ. असंच प्रेम, अशीच माया त्यांची आमच्यावरती राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भुसकुटे काका यांचं या ठिकाणी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आणि या ठिकाणी त्यांचं मोलाचं असं सहकार्य आमच्या संस्थेसाठी, आमच्या या टीमसाठी सातत्याने असतं आणि त्यांचं योगदान मुळात त्यांच्या बद्दल बोलायचं जर झालं तर खूप काही आहे. चिपळूणची पूर्ण जी टीम आहे, चिपळूण तालुका म्हटला तर जे दिव्यांग बांधव आहेत, त्या संपूर्ण चिपळूण तालुक्यातले जे दिव्यांग बांधव आहेत त्या सगळ्या बांधवांचे आधारस्तंभ असतील तर काका, सगळ्यांचे. ते विमानाने प्रवास करायचा असू दे, आपल्या ट्रॅव्हल्स मधून करायचं असू दे, कुठलाही 1 रुपया न घेता, 1 रुपया न घेता संपूर्णपणे निस्वार्थी हा शब्द अशा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांसाठीच वापरायचा असतो. काही जण काम न करता समाजसेवक असे शब्द वापरतात, पण लोकांनी दिलेला शब्द असतो तो लाख मोलाचा असतो. असे आमचे भुसकुटे काका यांचा या ठिकाणी दिव्यांग सेवेसाठी म्हणून या ठिकाणी आम्ही दिव्यांग जनकल्याण संस्था या वर्धापन दिनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. मी अध्यक्षाला विनंती करतो की त्यांनी
बुसकुटे काकांचा या ठिकाणी सत्कार करावा. एक दिव्यांग असून अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवत आहे. सिव्हिल असू दे, जिल्हा परिषद असू दे, नगरपालिका असू दे, अपंगांच्या बाबतीत जो जो निधी असेल तो दिव्यांगांना भेटला पाहिजे. त्या दिव्यांगांच्या त्यांच्या माध्यमातून तो दिव्यांगांना ते लाभ देत असतात. बरं, मॅरेथॉन असू दे, त्याच्यात सादिक भाई आमचे पुढे असायचे. व्हीलचेअरवर रत्नागिरीमध्ये मागती व्हीलचेअरवरती म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये सुद्धा सादिक भाई व्हीलचेअरवरती तेवढे अंतर त्यांनी पार केलेलं होतं. बघा, व्हीलचेअरवर बसून. जोरदार टाळ्या वाजवायचे. आपण त्यांच्याकडे एखादा अवयव कमकुवत जरी असला पण त्याची तमा न बाळगता जिद्दीच्या जोरावर जेव्हा दुसऱ्यांसारखे आपण सुद्धा धावू शकतो, थोडा कमी धावेल पण त्यांच्यासारखं आपण धावू शकतो, ही जिद्द असते. आणि त्यांचं सुद्धा कार्य रत्नागिरी जिल्ह्यासाठी अपार आहे. आणि या अपार दिव्यांगांच्या सेवेसाठी दिव्यांग जनकल्याण संस्था तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या प्रथम वर्धापन दिनानिमित्त त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सत्कार या ठिकाणी मी संस्थेचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा सादिक भाई नाकाळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद. आम्ही प्रेमाने तुमचा या ठिकाणी मायेचे शाल या ठिकाणी तुमच्या खांद्यावरती घातलेले असेच कार्य तुमच्या हातून घडत राहो आणि तुमच्याकडून आमच्यासाठी प्रेरणा मिळो आणि वारंवार तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्यक्रमासाठी आमच्यासाठी उपस्थित राहावे ही परमेश्वराचरणी विनंती करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. यानंतर सन्माननीय सचिनजी माजळकर आमच्या या दिव्यांग जनकल्याण संस्था तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या संस्थेवरती सल्लागार म्हणून काम करतात. आम्हाला कुठल्याही बाबतीत कुठला सल्ला घ्यायचा असेल तर मित्र या वडील या नात्याने आम्ही त्यांच्याकडे जातो आणि तो सल्ला घेतो. आम्हाला वारंवार मुळात त्याचा स्वभाव असा आहे, त्यांच्याकडे त्या दुकानात गेल्यानंतर पायऱ्या चढल्यानंतर एक स्मित हास्य जे त्यांचं आहे सर्व दुःख पळून जातं. असं हे प्रसन्न मुद्रित सन्माननीय सचिनजी माजळकर, विशेष करून या ठिकाणी मी त्यांचं कौतुक करतो. या संस्थेच्या माध्यमातून या वर्धापन दिनी आम्ही दिव्यांग बांधवांचा जे शैक्षणिक इतर स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा जो सत्कार करणार आहे त्या सत्कार मूर्तींना या ठिकाणी बक्षीस रूपी जी रक्कम आहे 3,310 रुपये हे सचिनजी माजळकर यांनी दिलेले आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून याचं त्या ठिकाणी शब्दसूत्राने पहिल्यांदा स्वागत करूया, त्यांना धन्यवाद देऊया. त्यानंतर ते मयूरजी जाधव संस्थेचे सचिव यांना विनंती करतो की त्यांनी सचिनजी माजळकरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना अशी या ठिकाणी आर्थिक निधी दिलेला आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद देऊया. ही मायेची शाल, प्रेमरूपी वात्सल्य माणुसकीची शाल अशीच कायम निरंतर राहो हीच आपल्या चरणी परमेश्वराच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. या अखिलजी नाईक आम्ही कधी हाक मारली तरी सुद्धा ते सुद्धा आमच्यासाठी उपस्थित असतात. त्यांचा सुद्धा आम्ही वाढदिवस एका हॉटेलमध्ये साजरा केला होता. खरोखरच त्यावेळी सुद्धा हॉटेलमध्ये त्यांनी साजरा केला आणि आम्हा दिव्यांग बांधवांना मेजवानी दिली होती. आणि कधी कुठल्याही कार्यक्रमाच्या संदर्भात आम्ही ज्यावेळी शब्द टाकतात, आमचे संस्थेचे अध्यक्ष सुर्वे सर ज्यावेळी शब्द टाकतात त्या शब्दाला अनेक ही मान्यवर मंडळी मान देतात.
आणि म्हणून हे संस्थेचं नाव आहे. आपलं कार्य जातं दिव्यांगांपर्यंत कार्य जातं म्हणून आपल्याला उपयोगी पडतं. असंच अखिलजी नाईक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याचबरोबर या संपूर्ण दिव्यांग बांधवांसाठी जो अल्पोपहाराचा खर्च आहे तो अखिलजी नाईक आणि षण्मुक्ता नाईक आमच्या दिव्यांग सदस्य यांनी केलेला आहे. मी सचिनजी तांबे, शेखरजी चाके यांना विनंती करतो की आपल्या अखिलजी नाईक यांचं शाल, शिरपळ, पुष्पगुच्छ आणि दिव्यांग सेवेसाठी असणारं त्यांचं योगदान यासाठी दिव्यांग जनकल्याण संस्थेचं सन्मान चिन्ह त्यांना बहाल करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जेव्हा एखादा दिव्यांग बांधव आपल्या खांद्यावरती कौतुकाची, मायेची, प्रेमाची शाल टाकतो तेव्हा परमेश्वर रूपी आपल्या सहवास करतो. अशीच ही जगाची रीत आहे असं आपण म्हटलं जातं. धन्यवाद. चिपळूणवरून आलेल्या मुळात बघा अध्यक्ष आहेत आणि दिव्यांगांसाठी काम करतात. तुम्हाला माहिती आहे, आता बघितलं असाल व्हील चेअरवरून खुर्चीत बसताना किंवा बाजूला होत असताना काय वेदना होतात आणि ह्या वेदना जाणून न देता बघा ते रायगड असून वाढवतात, पेन्शन घरात बसून वाढवतात. आली नाही की या महिन्याची पेन्शन आली नाही म्हणून मेसेज टाकतात, पण ती वाढण्यासाठी वेळ कधी देत नाही. अशा या आमच्या बरोबर भारतीताई सुद्धा त्या ठिकाणी आंदोलना त्या ठिकाणी उपोषण स्थळी होत्या. त्यांचं सुद्धा या दिव्यांग सेवेसाठी असणाऱ्या योगदानासाठी दिव्यांग जनकल्याण संस्थेमार्फत या ठिकाणी यथोचित सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला होता. मगाशी म्हटल्याप्रमाणे अल्पोपहार अखिलजी नाईक यांच्या बरोबर षण्मुक्ताताईने घेतलेला आहे, खर्च उचललेला आहे. आपलं कर्तव्य लागतं की षण्मुक्ताताई यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे सदस्य दिनकर मांडवकर या ठिकाणी स्वागत करतील, त्यांना धन्यवाद देतील. आपण षण्मुक्ताताईसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर या कार्यक्रमासाठी विकासजी चव्हाण लोकनेता हे YouTube चॅनल आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी मी विनंती करतो की संजयजी कुडकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन विकासजी चव्हाण यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आणि ही बातमी या लोकनेता YouTube चॅनल वरती प्रसारित होणार आहे. सर्वांना विनंती करतोय दिव्यांग बांधवांना की हे लोकनेता YouTube चॅनल सबस्क्राईब करायचंय, त्याला लाईक करायचंय, कोणीही विसरायचं नाही. या ठिकाणी विकासजी चव्हाण यांचं संजयजी कुडकर या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करत आहेत. यानंतर समीरजी नाकाडे, मला थोडस कुतूहल वाटेल. बघा या शरीर यष्टीकडे बघितलं की थोडस कुतूहल वाटतं आणि त्यांचा पूर्ण प्रवास हा उचलायचा भार समीरजी नाकाडे करतात. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजव आणि या प्रथम वर्धापन दिनी त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. या ठिकाणी संतोषजी रपसे संस्थेचे सदस्य संतोषजी रपसे या ठिकाणी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. असायला पाहिजे तसं काही नाही. कुठलाही दिव्यांग बांधव असू दे, त्याला एसटी चढवण्याचं काम किंवा पायऱ्यांवरतून ते व्हीलचेअर नेण्याचं काम एकटा माणूस करतो. कुठली सहनशक्ती येते माहीत नाही, कुठली ताकद उत्पन्न होते माहीत नाही,
पण सगळं धाडसाने ते करतात. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. यानंतर या ठिकाणी चिपळूणहून उपस्थित राहिलेल्या श्रावणी शिंदे यांचं या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करतील. नयन सोयरे, श्रावणीताई शिंदे या सुद्धा चिपळूणवरून आलेल्या आहेत. यांचं सुद्धा आमच्या या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पुष्पाताई जाधव यांचं सुद्धा यांचं गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करतील किरणजी वागरे. ओके, धन्यवाद. यानंतर या संस्थेचे प्रमुख अर्थात अध्यक्ष दिव्यांग जनकल्याण संस्था तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी सुर्वे या व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर बघा, संस्था अनेक काम करत असतात, पण काही नुसत्या 17-18 वर्ष काम करत असतात आणि काही संस्थेत उतरले त्यांचं नाव लौकिक होतं. अशा संस्थेचे या प्रमुख हे अध्यक्ष संजयजी सुर्वे. सुर्वेबद्दल सांगायचं झालं तर अनेक आहे. त्यांचा स्वभाव थोडासा तापट आहे, बोलायला काय हरकत नाही, जो आहे ते आहे. पण जसं म्हटलं जातं, आपण म्हणतो तापट आहे, स्वभाव तापट आहे, बोलताना ते ताबडतोब प्रेशर वाढवून बोलतात. पण जेव्हा आपण फणस खातो तो बाहेरून काटेरीच असतो, आतमध्ये मऊ असतो. तसं ते उदाहरण आहे. नारळ सुद्धा तसाच आहे. ते शाळे जेव्हा घेतो बाहेरून कडक असतं आणि ते शीतगार थंडगार पाणी जेव्हा पितो तेव्हा आराम मिळतो ना, तसंच प्रेम आहे त्याचं. मला तर असं वाटतं, मला पूर्वी रत्नागिरी आवडायची पण आता लांजा आवडतं. मी हरच्यातून लांजात येताना मला कसलीही भीती वाटत नाही की हा माणूस माझ्या पाठीशी आहे. कधी गाडी बिघडू दे, माझी काय प्रॉब्लेम झाला असेल, फक्त मी कॉल केला, तो गॅरेजवाला दुकानं सगळी बंद जरी असली ना, या 30 एप्रिलचीच गोष्ट, मी आलो होतो आणि खावडीत माझी गाडी बंद पडली होती आणि बंद पडल्यानंतर गॅरेजवाले त्या दिवशी गुढीपाडव्याचा सण असल्यामुळे सगळे बंद. मी फक्त कॉल केला की अशी गाडी माझी बिघडली आहे, त्याच्यातला पार्ट एखादा रिकामी झालेला आहे, गाडी पुढे जातच नव्हती, किक बसत होती तर गाडी पुढे जात नव्हती, तो पट्टा त्याच्यातला बाद झाला होता. आणि हे सांगितल्यानंतर ह्यांनी शोधाशोध सगळी सुरू केली, सगळे गॅरेजवाले बंद. आणि ज्या ठिकाणी असेल मोबाईल नंबर असेल त्या ठिकाणी त्याला कॉल करून त्याला उठवून ते एका गॅरेजला ते घेऊन आले होते. मग मी पट्टा कुठला ओरिजिनल पाहिजे काय ते वगैरे सांगितलं आणि त्याला ते घेऊन आलं आणि त्यावेळी त्यांनी तो त्या ठिकाणी पट्टा बसवला. म्हणजे असं मला खरोखर एकदा गाडी बिघडली होती एसटी, मी फोन केला, ते ताबडतोब. बरं, हे सगळं करत असताना हा व्यक्ती कधी 1 रुपयाचं, माझी गाडी एवढी घेऊन आलो मी किंवा काय पेट्रोल 1 रुपया कधीही त्याच्या या विचारा माणसाच्या तोंडून आलेलं नाही, कधीच नाही. मित्रा खातर मला खरोखर सांगावं असं अभिमानानं वाटतं की मी येत असताना मला कुठलीही भीती वाटत नाही. असा व्यक्ती आहे, मला माहित आहे स्वभाव असल्यामुळे त्याच्यामुळे मी दुर्लक्ष करतो, तो तापट स्वभावाला मी दुर्लक्ष करतो. कारण कुठलाही व्यक्ती हा सर्व गुण संपन्न नसतो, काहीही स्वभाव असतात आणि अशी ही व्यक्ती आहे. आणि ही व्यक्ती संस्थेसाठी काम करत असताना तुम्हाला वाटेल, मी जेव्हा 200 रुपये दिले असतील, समजा सर्वांमध्ये सर्वांनी 200 रुपये काढले असतील, तेव्हा ह्या माणसाचे ते 200 रुपये जमवण्यासाठी 2000 केलेले असतील. याचा कधी विषय नसतो. हे आपण विसरतो, हे विसरता कामा नये. ही संस्था ही अशीच असते.
आणि संस्था टिकवायची असेल तर अशी दानशूर माणसं लागतात तरच ती संस्था वरती होणार. प्रत्येक वेळी प्रत्येकाकडून काढून ती संस्था मोठी होत नाही. त्याच्या शब्दाला किंमत आहे. ते कसे तापट जरी असले तरी समोरच्या माणसाला बोलले हे उद्या वर्धापन दिन आहे 500 रुपयाची पावती फाड, तो माणूस फाडतो. म्हणजे तापट स्वभावामध्ये सुद्धा फाडतो आणि आपण विनवणी करून सुद्धा काही जण फाडत नाही. मग काय म्हणायचं आपण तापट स्वभावाचं सारखं सारखं गुणगान गायचं का नाही. त्याला विसरायचं असतं, त्या स्वभावाला विसरायचं असतं. इतर जे गुण असतात ते घ्यायचे असतात. वेळ प्रत्येक जण देत नसतो. ते वेळात वेळ काढून स्वतःचं दुकान असताना ते सुद्धा बंद पाडून त्या ठिकाणी बंद करून त्या ठिकाणी वेळ देत असतात. हे विसरता कामा नये, खरोखर विसरता कामा नये. या सर्वांना तुम्हाला एकजूट करण्याचं काम त्यांनी केलंय. त्याच्यामुळे त्यांच्या स्वभावाला दोष देऊ नका. आपण आपल्या संस्थेसाठी किती वेळ देतो हे पण महत्वाचं आहे. हे विसरता कामा नये. त्याच्यासाठी त्याला पुन्हा एकदा मी दिव्यांग जनकल्याण संस्थेचा उपाध्यक्ष या नात्याने पुन्हा एकदा मी माझ्या वतीने धन्यवाद देतो आणि तुमच्या सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने धन्यवाद देतो. मी व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवरांना बघा अशा वेदना असतात. बघा मी हे बोलतोय आणि घुसकुटे काकांच्या डोळ्यातून अश्रू आला. काय माहितीये तुम्हाला, हे जे करतो ना त्यालाच माहिती असतं काय आपलं जातंय आणि किती येतंय, काय जातंय आणि किती येतंय, किती निष्पन्न होतंय. फक्त तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या सेवेसाठी हे सगळं आहे. म्हणून अशा डोळ्यातून आमचं सांगत असताना किंवा बोल बाहेर पडत असताना डोळ्यातून अश्रू येतो. एक सामाजिक विचाराचा माणूसच हे डोळ्यातून अश्रू गाळू शकतो आणि अपसूक बाहेर पडू शकतात. त्याच्या वेदना, त्याच्या सेवा, ते दिव्यांगांसाठी दिलेला वेळ याच्यातून त्या भावना उत्कट होत असतात. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो, सादिकभाई नाकाडे असतील, घुसकुटे काका असतील, सचिनजी माजळकर असतील आणि अखिलभाई नाईक असतील, या सर्वांना विनंती करतो की आमच्या या दिव्यांग जनकल्याण संस्था तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी हे नवरत्न संजयजी सुर्वे यांचं शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया. त्यांना धन्यवाद देऊया आणि संस्थेसाठी अविरत अशी त्यांच्याकडून सेवा घडत राहो, अशीच घडत राहो, सदानकदा घडत राहो, निरंतर घडत राहो अशी ईश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना करूया आणि पुढील आयुष्यासाठी संस्थेच्या कार्यासाठी आपण त्यांना भरभरून शुभेच्छा देऊया. या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. समोर अगदी तल्लीन होऊन उत्साहाने बसलेले आमचे सर्व दिव्यांग बांधव, या सर्वांच्या साक्षीने पुन्हा एकदा कोणी चुकून राहिला असेल तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुद्ध सुमनाने जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करतो आणि कार्यक्रमाच्या पुढील कार्यक्रमाकडे वळतो. आताच या ठिकाणी आपल्या समोर त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं सुद्धा स्वागत करणे हे आमचं फार कर्तव्य आहे. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्या कार्यक्रमाचं निवेदन म्हणून ते दरवेळेला काम पाहतात आणि आमचे सर्वांचे तरुण तडतड असे लाडके किरणजी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करतील. आमचे संस्थेचे सल्लागार सचिनजी माजळकर सरांना मी निमंत्रण करेन की आमच्या किरण धनावडे सरांचं आपण सत्कार करावा असे त्याला निमंत्रित करेन. स्वागत करायचं. निवेदन कसे असावे, त्यांची भाषा, त्यांचे शब्दशैली कशी असावे, त्यांच्या शब्दातून टाळ्यांचा गोळा कसा निर्माण व्हावा ते आपण किरणदारांना करू शिकावं. किरणदारांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद मयूर. यानंतर या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तत्पूर्वी एक या कार्यक्रमासाठी प्रथम वर्धापन दिन या सोहळ्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे
त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक होणं, त्यांचं नाव होणं आपलं कर्तव्य आहे. या ठिकाणी सचिनजी माजळकर या ठिकाणी याने 3300 रुपयाचं बक्षीस रूपी या ठिकाणी भेटवस्तू दिलेला आहे. अखिलजी नाईक, शगुप्ता नाईक याने पुलाव, त्याचबरोबर पंढरीनाथ भाई शेट्टे अर्थात आमचे प्रकाश काका साळवे आहेत, त्यांचे भाचे, त्यांनी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. पाटील वडापाव सेंटर आहे, त्यांनी चहाची व्यवस्था केलेली आहे. आपल्या संस्थेच्या सदस्या, दिव्यांग जनकल्याण संस्थेच्या सदस्या मल्लिकाताई जेटी याने या कार्यक्रमासाठी 5 शॉल दिलेले आहेत. त्याचबरोबर संतोष रपसे याने दीप प्रज्वलनासाठी लागणारे साहित्य त्याने उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचबरोबर आमचे दिव्यांग बांधव गणेशजी चव्हाण बेरी याने या संपूर्ण कार्यक्रमासाठी लागणारे श्रीफळ त्यांनी स्वतः एक दिव्यांग असून सुद्धा ही सगळी मंडळी आपल्यासाठी मदत करत आहे. त्याचबरोबर संस्थेला भूर्दंड न पडता आपल्या खिशातून आपल्या म्हणजे अशी माणसं निर्माण होतात, अशी पुष्पगुच्छ, संपूर्ण पुष्पगुच्छचा खर्च जो आहे संस्थेचे अध्यक्ष संजयजी सुर्वे, त्यानंतर गुलाब पुष्पचा जो खर्च आहे ते आपले संस्थेचे सचिव मयूरजी जाधव या सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपले दिव्यांग बांधव रवींद्रजी शेट्टे यांनी 600 रुपयाची या कार्यक्रमाच्या निमित्ताने देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर दिव्यांग संस्थेच्या सदस्य जागृतीताई जाधव यांनी सुद्धा या प्रथम वर्धापन दिनानिमित्त 501 रुपयाची अशी भरघोस अशी देणगी दिलेली आहे. मी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करतो. त्याचबरोबर जिजाऊ संघटना या संघटनेने योगेशजी पांचाळ आहेत त्याचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आणि त्यांनी सुद्धा हे जे सत्कार मूर्ती दिव्यांग बांधव आहेत आणि ज्या दिव्यांग बांधवांची मुलं शिक्षण घेत आहेत किंवा दिव्यांग बांधव आहेत त्यांना वह्या वाटपासाठी ज्या वह्या दिलेल्या आहेत त्यांचं सुद्धा या सर्वांचं, देणगीदारांचं आणि आपल्याला मदत करणाऱ्या, सहकार्य करणाऱ्यांचं, सर्वांचं, मान्यवरांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देऊया, त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. संस्थेचं वर्धापन दिनानिमित्त जे कार्य आहे ते आपले संस्थेचे सचिव मयूरदादा जाधव या ठिकाणी प्रास्ताविक सादर करतील. स्वागत. प्रथमतः सर्वांना गोड गोड नमस्कार. आज या ठिकाणी दिव्यांग जनकल्याण संस्थेच्या वतीने हे पहिले वर्धापन दिन सोहळा आपण ठिकाणी आयोजित केलेला आहे. व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर तसेच संस्थेचे अध्यक्ष आणि त्या संपूर्ण आमची लांजा तालुका टीम, इथे जमलेले सर्व आमचे चिपळूणमधून आले सर्व मित्रमैत्रिणी मंडळी, आमचे दिव्यांग बांधव, बंधू भगिनी, मित्रमंडळी, आतिष्ठ मंडळी, आज संस्थेचा आपला वर्धापन दिन हा कार्यक्रम खरं तर 21 ऑगस्ट 2025 ला होणार होता. आमच्या संस्थेची स्थापना ही 21 ऑगस्ट 2024 ला झाली. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात कार्यक्रमाची आम्ही पूर्वतयारी एक जबरदस्त केली होती, पण आपल्याला माहिती आहे की काही कारणास्तव पावसाचा अतिरेक हा अतिशय खूप होता. पावसाच्या अतिवृष्टीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आणि खरोखर आज आपण चांगल्या पद्धतीने उपस्थिती दाखवला, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. या कार्यक्रमामध्ये आपण मान्यवरांचा सत्कार समारंभ हा मग केलेलाच आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आपलं नियोजन असं आहे की जे दिव्यांग बांधव विद्यार्थी आहेत ते प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी आपलं भरघोस यश मिळवलेलं आहे, त्यांचा मान्यवरांच्या हस्ते मान सन्मान सत्कार करणार आहोत. त्यानंतर दिव्यांग बांधव हे विद्यार्थी हे आपल्या शाळेमध्ये शिकत आहेत, शाळेमध्ये ते रेग्युलर जातात, त्यांना देखील वह्या वाटपाचा कार्यक्रम देखील आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यानंतर गुणगौरव समारंभ हा देखील कार्यक्रम आहे आणि जर कार्यक्रम संस्थेचा विषयी जर वर्षभरात आपण या संस्थेने कोणती कामे केली तर आपल्या सांगायचं जर म्हटलं तर आपल्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतोय. वर्षभरामध्ये संस्थेच्या वतीने 90
सर्टिफिकेट जी डिसिप्लिनची कामं असतात दिव्यांगांची प्रमाणपत्र मिळवून देणं दिव्यांगांना अशी वर्षभरामध्ये 90 लोकांना आपण सर्टिफिकेट मिळवून दिलेले आहे. त्यानंतर दिव्यांगांना 60 दिव्यांगांना आपण पेन्शन योजनेसाठी त्यांना आपण प्राधान्य केलेलं आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन जे आपण स्कूटी आपण जी सायकल चालवतो आपण जी गाडी चालवतो त्याचं ड्रायव्हिंग लायसन त्याला एक सिव्हिल सर्जनचं एक फिटनेस सर्टिफिकेट लागतं. अशी वर्षभरामध्ये आपण 25 ते 30 लोकांना फिटनेस सर्टिफिकेटसाठी आपण त्यांना प्राधान्य दिलं आहे संस्थेच्या वतीने. त्यानंतर रेशन कार्ड सर जवळजवळ 20 ते 25 जणांना आपण रेशन कार्डसाठी आपण त्यांना आपण हे केलेलं आहे. त्यानंतर काही दिव्यांगांना UDID कार्ड झालं आहे त्यामुळे जसे जिल्हा परिषद मधून 5% निधी असतो त्या 5% निधीतून आपण दिव्यांगांना एक स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी त्यांना आपण घरगड्डी म्हणा स्वयंचलित वाहन म्हणा प्लस मिरची काढणं म्हणा अशा 20 ते 25 जणांना आपण जिल्हा परिषद या निधीतून आपण दिव्यांगांना रोजगारासाठी संधी दिलेली आहे. ही संस्था बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असते. घरकुल योजनेचे जवळजवळ 5 आपण प्रस्ताव केलेले आहेत. त्यांची घरकुल योजना सुद्धा आपल्याला डिसेंबर पर्यंत त्यांना मिळतील. असं ही आपली दिव्यांग जनकल्याण संस्था हे दिव्यांग जनकल्याण संस्थेचं हे नावच आहे जनकल्याण. ही संस्थेचं प्रत्येक दिव्यांगाचं ह्या जो दिव्यांग बांधव या संस्थेमध्ये सभासद जो होतो त्याचं कल्याणच होत असतं म्हणून आम्ही नाव दिलेलं आहे दिव्यांग जनकल्याण संस्था. मित्रांनो असं म्हटलं जातं की दिव्यांगांचा सन्मान हाच आमचा अभिमान म्हणून आम्ही प्रत्येक वेळोवेळी करतो. आमचा हा कार्यक्रम खूपच छान आणि आपण सगळेजण आनंदाने उपस्थित राहतात. मित्रांनो हे वर्षभरामध्ये हे सर्व दिव्यांग जनकल्याण संस्थेचं हे काम आहे. त्याआधी हा कार्यक्रम जसा आज सुरू होतोय तसा आम्ही हा कार्यक्रम 2023 पासून आम्ही कार्यरत आहोत. मित्रांनो 2022 मध्ये दिव्यांग समन्वय समिती जिल्हा रत्नागिरी या संस्थेची स्थापना झाली. त्या संस्थेच्या स्थापनेनंतर 2025 मार्च 2023 ला जिल्ह्याच्या वतीने एक दिव्यांग समन्वय समिती जिल्हा रत्नागिरी शाखा लांजा तालुका ही 2023 पासून आम्ही स्थापन केली होती. त्यानंतर 2023 पासून या लांजा तालुक्यामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. दिव्यांगांसाठी राबवलेला हा उपक्रम असेल दिवाळी फराळ विशेष वाटप दिव्यांगांची सहल अशा बरेच गोष्टी आम्ही या ठिकाणी राबवल्या गेल्या आहेत. वर्षभरामध्ये देखील खूप आम्ही असे अनेक उपक्रम आम्ही राबवले. सांगायचं म्हटलं तर जसं एक असा उपक्रम राबवला होता की शासन तुमच्या दारी. तसं आम्ही दिव्यांग जनकल्याण संस्थेच्या वतीने लांजा तालुका अध्यक्ष संजयजी सुर्वे यांच्या अध्यक्षाखाली शासन तुमच्या दारी जसं होतं तसं संस्था आपल्या दारी. प्रत्येक आम्ही दिव्यांग बांधव प्रत्येक दिव्यांगांच्या घरोघरी दिव्यांगांच्या गावोगावी जाऊन आम्ही त्यांच्याकडे जाऊन मिटिंग करायचो. त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्यांच्या समस्यांचं निवारण करून आम्ही प्रत्येक वेळेला हे करत होतो. असे वेगवेगळे उपक्रम राबवले. त्यानंतर लांजा तालुक्यातील माचाड हे एक पर्यटक क्षेत्र आहे. तिथे पावसाळी हिवाळा पिकनिक आम्ही त्या वेळेला केली होती. त्यानंतर बरेच मागे 1 दिवसाची 2 दिवसाची अशी वार्षिक सहल आम्ही दरवेळेला करतो. आणि सहलीचं जे महत्व आहे दिव्यांगांची जी सहल आहे आणि सहलीची जी मजा असते सहलीचा जो आनंद असतो हे आम्हाला आमचे भुसकुटी सरांच्या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळालं. मी त्याला सांगायचं जर म्हटलं लांजा तालुक्यातील पहिली दिव्यांगांची सहल आमच्या भुसकुटी सरांच्या माध्यमातून आम्ही गणपतीपुळे ते देवदर्शन केलं. स्वतःच्या खर्चातून त्यांनी स्वतः खर्च दिला. चिपळूणमधून त्यांनी आमच्यासाठी रिकामी गाडी आणली इथून गणपतीपुळेला नेलं आणि इथून त्यानंतर ते पुन्हा एकदा आम्हाला सोडून चिपळूणला गेले. अगदी प्रत्येक कार्यक्रमाला ते आमच्या उपस्थित असतात आणि सहलीचा गोडवा हा आम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला ऐकायला मिळाला आणि गोडवा हे खूप आनंद मिळाला. आणि दरवेळेला आम्ही असंच करत असतो की सहल आम्ही दरवेळेला घेत असतो. असे ही कार्यक्रमाची रूपरेषा आहे. मित्रांनो संस्थेचा छोटासा एक तुमचा छोटा लहान भाऊ संस्थेचा सचिव म्हणून आपल्यासमोर प्रास्ताविक मनोगत मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला. आपण टाळीच्या गैरात प्रोत्साहन दिला प्रतिसाद दिला. मी खरोखर आपण सर्वांचे आभारी आहे. असे म्हणून प्रास्ताविक मनोगताला पूर्णविराम देतो आणि मी तेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मयूर. यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रथमतः मी ज्या मुलांची जशी नावं घेईन त्या ठिकाणी
आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपली संकल्पना अशी होती की दिव्यांगांचा सन्मान हाच आमचा अभिमान, हे आमचे शीर्षक आहे. मग तो दिव्यांग विद्यार्थी असू दे किंवा दिव्यांग पालक असू दे, जे जे प्रगती करतील, कार्य ते स्वीकार करणार आहेत. मी विनंती करतो सचिनजी माजलकर यांना की त्यांनी त्यांच्या या मुलीचं या ठिकाणी कौतुक करावं. माहिती आहे आपल्याला काही करता येत नसेल, मदत करता येत नसेल, पण कधीही हाक मारावी. कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठे भेटायचं जायचं असू दे, पत्रिका वाटायचा कार्यक्रम असू दे, काही नियोजन करायचं झालं तरी हे संजयजी कुडकर त्या ठिकाणी उपस्थित राहतात. मीटिंगच्या वेळी किंवा इतर वेळी काही शब्द प्रयोग करणार नाहीत, पण झाल्यानंतर एखादा शब्द प्रयोग असा करतात की सगळ्यांना हसवल्याशिवाय राहणार नाही. असे हे संजयजी कुडकर. यानंतर पुढील आहे वेदा विनोद करंडे, राहणार लांजा आणि मंथन, इयत्ता 4थी मध्ये हिने यश मिळवलं आहे. त्यांचे तिचे पालक विनोद करंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सादिकभाई नाकडे यांना विनंती करतो की त्यांनी त्याचं या ठिकाणी यथोचित. यानंतर रुद्र संजय सुर्वे, आमचे अध्यक्षाचे चिरंजीव, आम्ही त्यांना बाबू म्हणतो, घरी गेल्यावर त्यांना आम्ही बाबू म्हणतो. आणि याचे चिरंजीव तायक्वांदो जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे. गोल्ड मेडल या ठिकाणी त्याने मिळवलेला आहे. आणि त्याचे चिरंजीव काही उपस्थित या ठिकाणी राहिलेले नाहीत. चिपळूणला गेलेले आहेत. स्पर्धा चालू आहे तेरवनला. त्यामुळे पुन्हा एकदा संजयजी सुर्वे यांचं या ठिकाणी कौतुक करूया आपण. आणि मी अखिलजी नाईक यांना विनंती करतो की त्यांनी संजयजी सुर्वे अर्थात त्यांच्या चिरंजीवाचं या ठिकाणी यथोचित सत्कार करण्यात यावा. आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर कुमारी दिव्या दीपक बाई शिपोशी, आमचे दिव्यांग बांधव दीपकजी बाई आता शांत राहतील, कदाचित नंतर तुम्हाला समजेल किती बडबड करतात ते. तर त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करतील. या ठिकाणी भुसकुटे काका, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची मुलगी SSC झालेली आहे आणि SSC या परीक्षेमध्ये तिला 84.40% मिळालेले आहेत. कुटुंबाचं यश मिळवलेलं आहे. आणि यांचा दीपक बाई यांचा हा वचक आहे, मार्गदर्शन आहे, त्याच्यामुळे इतकं मोठं हे यश मिळवलेलं आहे. धन्यवाद मुलांचं सुद्धा आणि त्यांच्या या पालकांचं सुद्धा. यानंतर कुमारी श्रावणी नरेश नेमन, राहणार कुवे, HSC आहे का श्रावणी? कोण घेणार आहे? या सारखे सर या. हिने HSC मध्ये अर्थात 12वी मध्ये 75.17% गुण मिळवून हिने यश मिळवलेलं आहे. तिचं सुद्धा या ठिकाणी मी माजलकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं कौतुक करावं या ठिकाणी. आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या. यानंतर कुमारी सारा अब्दुल करीम नाईक, राहणार लांजा. संजय तांबे नेवोशी, HSC मध्ये त्याने उत्तुंग यश असं मिळवलेलं आहे. अब्दुल नाईक, मी त्यांना विनंती करतो फोल्डर, पेन आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर कुमारी मानसी महादेव जंगम, मानसी महादेव जंगम आहे का? आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी
संजयजी सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी त्याचं या ठिकाणी सत्कार यथोचित सत्कार करायचा आहे. मध्ये तिला 74.12% मिळालेले आहेत. तिचं सुद्धा या ठिकाणी या संस्थेच्या वर्धापन दिनी अर्थात या ठिकाणी त्यांच्या पालकांचा या ठिकाणी सत्कार यथोचित सत्कार माजलकर सर. निवळे गुरुजी या ठिकाणी चिपळूणच्या अध्यक्षा भारतीताई यांच्या हस्ते या ठिकाणी त्याचा गौरव होत आहे. त्यानंतर सारा आताच सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये निवेदन म्हणून आपले आहेत किरणजी धनावडे सर. हे मागच्या वर्षी शाळा नंबर धडे नंबर 3 या शाळेमध्ये हे शिक्षक म्हणून काम करत होते. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा जर म्हटलं तर अतिशय त्या मुलांना मेरिटमध्ये आणणं, त्यांच्याकडून अभ्यास करून घेणं आणि हे खूप अवघड असतं बरं का. एखाद्या मेरिटला मुलांना आणणं, त्यांना मेरिट म्हणून अभ्यासाला बसवणं, या गोष्टी खूप हे असतात, टॅलेंट असतात. जे शिक्षक आणि ज्या विद्यार्थी ते शाळेतून शिकून गेले असतात त्यांनाच फार अभ्यासात फार महत्व असतं. तर त्या शाळेत धडे नंबर 3 या शाळेमध्ये आमचे संस्थेचे उपाध्यक्ष किरणजी धनावडे हे त्या शाळेचे शिक्षक होते आणि त्यांनी या स्पर्धा परीक्षेमध्ये 6 विद्यार्थ्यांना बसवलं होतं. त्याच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. 6 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवलं होतं. 6 ते 6 विद्यार्थी पास झाले, पण त्यामध्ये 5 विद्यार्थी हे मेरिट मध्ये आले. त्यांना एक मेरिट मध्ये येणं ही साधी गोष्ट नसते. मेरिट परीक्षा असतात की नवोदय म्हणा, स्कॉलरशिप म्हणा, NNMS म्हणा, अशा स्पर्धा परीक्षा असतात. ते मेरिट मध्ये जी मुलं येतात ते जे विद्यार्थी असतात ते 12वी पर्यंत त्यांना एक शिष्यवृत्ती मिळते वार्षिक, त्याला पुढील शिक्षणासाठी. मग अशा मुलांना त्यांनी शिष्यवृत्तीमध्ये मेरिट मध्ये आणलं आणि त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणारे आमचे किरणजी धनावडे सर याच्यासाठी जोरदार आपण टाळ्यांच्या स्वागत करूया आणि त्यांचा सत्कार करतील. आमचे भोसकुडीकरांना मी निमंत्रित करेन की आमचे किरणजी धनावडे सर यांचा आपण बहुमत गौरव करावा असं मी त्यांना निमंत्रित करतो. की प्रयत्न वाढून गणिता केली गळे आनंदाची अश्रू हे अशीच मिळत नाही, त्याला काहीतरी मात्र कारण असतं आणि या विद्यार्थ्यांना मेरिट मध्ये आणून घेऊन देणं आणि त्यांना बक्षीस मिळवून देणं हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे अतिशय सुंदर धन्यवाद किरणजी सर. आमच्या कार्यक्रमाच्या संस्थेचे प्रत्येक वेळोवेळी निवेदन उत्कृष्ट पद्धतीने करतात. त्यांच्या निवेदनामध्ये उत्कृष्ट असा गोडवा असतो आणि ते अशा पद्धतीने निवेदन करतात की समोरच्याने टाळ्या वाजवल्याच पाहिजे. टाळ्या सांगायला लागतच नाही. त्यामुळे पुन्हा त्याच्यासाठी आपण सगळे जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांच्याकडे आपण पुढे माहिती सुरू करूया. धन्यवाद किरणजी सर. पुरस्कार या ठिकाणी अजूनही शिल्लक आहेत. आमचे देवळे गुरुजी वनगुळे शाळा नंबर 1 चे शिक्षक मुख्याध्यापक आणि यांच्याबद्दल बोलायचं झालं बघा, हाताने अपंग आहेत तरी सुद्धा 2 व्हीलर चालवतात. शिक्षक मुख्याध्यापक तर आहे आणि शाळेमध्ये सुद्धा आम्ही त्यांच्या एक मीटिंग या ठिकाणी संपन्न केली होती दिव्यांगांच्या मार्गदर्शनासंदर्भात. दुसरा विषय असो नासा इस्रो ही जी स्पर्धा परीक्षा आहे, म्हणजे लाल मातीतला मुलगा नासा इस्रो जे संशोधन केलं जातं अवकाश यंत्राचं त्या ठिकाणी गेला पाहिजे. दरवर्षी त्या शाळेतले 2 किंवा 3 विद्यार्थी नासा किंवा इस्रोला जातात. 2 किंवा 3 दरवर्षी रेकॉर्ड आहे त्याचा. आणि गेल्या वर्षी निपुण भारत ही योजना राबवली होती शासनाने आणि या निपुण भारत मध्ये चौकशी अशी केली जाते सर्वांगीण शाळेची की भौतिक असू दे, पायाभूत असू दे, शैक्षणिक असू दे, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन असू दे किंवा प्रगती असू दे, या सगळ्यांच्या बाबतीत नोंदणी केली जाते. आणि
ही नोंदणी केल्यानंतर, सर्वेक्षण केल्यानंतर या शाळेचा 1 नंबर आला तालुक्यामध्ये, एकूण महाराष्ट्रामध्ये. असे आमचे रवींद्र निवळे गुरुजी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी ते काही कारणास्तव उपस्थित राहिले नाहीत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया, अभिनंदन करूया आणि धन्यवाद देऊया. आता विषय झाला, मी म्हणजे जिल्हा परिषद रत्नागिरीने कंत्राटी भरती शिक्षकांची नेमली होती आणि त्यामध्ये आमच्या लांजा तालुक्यातले जवळजवळ 52 शिक्षक असे कंत्राटी लागले होते, त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो. आणि निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी गटविकास अधिकारी बेत्रे सर बघा, रँकिंग नुसार जसे टक्केवारी असतील किंवा जे गुण असतील त्याच्यानुसार ते मेरिट लावलं आलं. इथे वशिलेली बाजली नव्हती आणि त्याच्यानुसार जो माझा 21 नंबर होता, मग ते माझं नाव गट शिक्षण अधिकारी सावंत साहेब, तसं माझं शिक्षण MA-DED झालंय आणि त्याच्यामुळे माझी अगोदरची कामाची पद्धत असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, कारण मी मानधन तत्वावर सुद्धा हरचे नंबर 1 मध्ये काम केलं होतं आणि त्या ठिकाणी नासा इस्रो मध्ये माझे 11 विद्यार्थी गेले होते, त्याच्यातले 10 विद्यार्थी तालुक्याला आले होते आणि त्याच्यातले 2 विद्यार्थी जिल्हास्तरीयला गेले होते. तिथं 35 वर्ष काम करणाऱ्या शिक्षकांना जमलं नव्हतं. मी 11 महिने तिथे काम केलं, पण गुणगान तिथं असं करत नाही. काही वेळेला मी त्या ठिकाणी क्लास सुरू केला त्या मुलांना की मी त्या विद्यार्थ्यांना पण सांगितलं होतं की मला शिक्षक म्हणून हाक मारू नका, किरण काका हाक मारला तरी चालेल. ते एवढं वेळ आपल्याला नको, कारण मला तुम्हाला काय द्यायचंय, मला संधी मिळाली 11 महिने काम करण्याची, मला संधी मिळाली. पहिल्यांदा होतो या ठिकाणी खानेवळी 5 नंबरला, आजकाल होतं 12 किलोमीटर. मग गावाने मला त्या ठिकाणी खानेवळी 5 नंबर काम करत असताना गावाने तिथे ठराव मांडला शाळेतल्या शिक्षकांनी, किरण धनवडे इथे पाहिजे म्हणून, मी नसताना. तर त्या ठिकाणी काम केलं, क्लास सुरू केले. सकाळचे 9 वाजता मी शाळेत जायचा, बाकीचे शिक्षक परमनंट होते ते 10-20 ला यायचे, मी 9 वाजता कामाला त्या ठिकाणी क्लासला जायचं, त्या विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायचे. काही शिक्षकांचे क्लास सुद्धा बंद पडले, म्हणजे अनेक वर्ष काम करणारे असतात, त्यांनी त्या ठिकाणी क्लास ते बंद पाडले, कारण त्याचा इगो असा झाला, अरे हा कंत्राटी काम करतोय, मानधन तत्वावर काम करतोय आणि हा क्लास घेतोय आणि आम्ही आरामात 10-20 ला जातोय, मग आम्हाला विचारतात ना इतर पालक किंवा लोक, त्याच्यामुळे असं सुद्धा कारस्थान करणारे असतात. आणि या 4 महिन्यापूर्वी मी जानेवारीमध्ये भडे नंबर 3 या शाळेमध्ये शाळाच उपलब्ध नव्हती. मग 21 नंबर असताना भेत्रे साहेबांनी माझ्यावर वर्षावासा केला की धनवडेला पहिलं बोलवा, म्हणजे त्याला गाडीला जायचं, 1ची गाडी माझी आणि त्याच्यामुळे त्यांनी बोलवलं आणि माझा नाव पहिल्यांदा घेतला आणि सर्वांना सांगितलं की एक जागा मी रिक्त ठेवणार आहे, ती शाळा कुणीही घ्यायची नाही, ती किरणसाठी आहे फक्त. त्याच्याबद्दल तुमचं काय ऑब्जेक्शन असेल तर सांगा अगोदरच. ते सर्व जे इतर जे बीएड लोक होते, विद्यार्थी होते, त्यांनी सांगितलं आमची कोणतीही हरकत नाही, तुम्ही घ्या. आणि मला शाळा भडे नंबर 3 भेटली, माझ्या घरापासून 15 किलोमीटर अंतरावर. आणि 15 किलोमीटर अंतर गेल्यानंतर जो त्या ठिकाणी तीव्र उतार आहे, उतार असा आहे, गाड्या एसट्या दोनच जातात त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी, पण उतार इतका तीव्र आहे की त्या ठिकाणचे काम करणारे केंद्र प्रमुख 500 मीटरवर गाडी वरती लावतात, ती चालत जातात, एवढा तीव्र उतार आहे. पण माझ्यात कुठली सहनशक्ती आणि मला माहिती नाही, मी ती गाडी घेऊन खाली जायचा. त्याच्यानंतर 150 मीटर पायऱ्या अशा होत्या की गुरुजी जातात ज्या वाटेने तशी ती पाकाडी होती आणि त्या पाकाडीतनं मी खाली शाळेत शिकवायला जातो. बरोबर त्या ठिकाणी 40 दिवस मी काम केलं आणि काम करत असताना ते शिक्षक मला उत्तम भेटले. त्या शिक्षकांनी मी आल्यानंतर त्या शिक्षक त्या मुलांना 2 मुलांना सांगायचे 5वीतल्या की ते विद्यार्थी वरती यायचे, मी आलो, गुरुजी आले म्हणून. आणि ती पद्धत एकच, गुरुजी नाव म्हणायचं, गुरुजी, शिक्षक हा विषय नाही, सर वगैरे काय नाही. तर त्या ठिकाणी ते मुलं मला दुसरी बाजू हात धरून त्या ठिकाणी मला ते उतरवून न्यायचे. आणि अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी काम करत असताना मी 1-2 दिवस मार्गदर्शन केलं मुलांना. त्याच्यानंतर ते मुख्याध्यापक माने सर म्हणून होते,
आणि माने सर बोलले की या ठिकाणी तुम्ही सर फक्त मंतर हा विषय घ्यायचा, बाकी रेग्युलर जो अभ्यास आहे, पाठ्यक्रम अभ्यासक्रम आहे तो बाजूला ठेवायचा, तो नंतर आपण 2 दिवसात करू शकू. ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं. आणि तशा पद्धतीने मी सुरुवात केली. परीक्षा लागत होत्या आणि माझ्या इकडे माझ्या गावातली दुसरी शाळा शेवळी घरचे नंबर 2, तिथली लोक मला मागणी करत होते शेवळे की या ठिकाणी तुम्ही यायचे, तिथे एकच शिक्षक असल्यामुळे. हे सर म्हणत होते सर परीक्षा झाल्याशिवाय जायचं नाही, ती मंथन असू दे, स्कॉलरशिप असू दे, नवोदय असू दे, परीक्षा झाल्याशिवाय नाही. मी त्यांचा शब्द राखला होता, कारण ते परत वरती जाणार होते, आम्हाला शिक्षक पाहिजे होते. आणि असं राखता त्यांनी पूर्ण त्यांचा वेळ हा ह्याच्यासाठी दिला, नवोदयसाठी, आणि मी माझा वेळ पूर्ण मंथनसाठी दिला. माझ्याकडे 6 मुलं होती, त्यांच्याकडे 4 मुलं होती, अशी 10 मुलं. आणि योगायोग बघा, असा काम करताना साथीदार जर असा भेटला, त्यांनी या जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड केला. त्या माने सरांनी नाव मुद्दामून घेतो या ठिकाणी की नवोदय मध्ये 5वी मध्ये 3 जी मुलं होती 100% बसली. 3च्या 3 मुले राजापूर मध्ये शिकायला गेली. आणि मंथनचा विषय माझ्याकडे त्यांनी दिला. त्यांच्यामध्ये आरटीएस मध्ये एक मुलगी होती बडबे म्हणून, ती जिल्ह्यामध्ये 4थी आली आरटीएस मध्ये, 4थीचा 5वीचा वर्ग त्यांच्याकडे. असं करत असताना मग त्या ठिकाणी त्या शालेय व्यवस्थापन कमिटीने ग्रामस्थांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला. सत्काराबरोबर एक विद्यार्थी असा बघा जो मला सातत्याने हात धरून खाली शाळेपर्यंत न्यायचा. त्या विद्यार्थ्याने 1000 रुपयाचं पाकिट भरलं माझ्यासाठी. किती मोठी आहे बघा. म्हणजे आमच्याकडे पगार नसेल, पैसा नसेल, पण माया करणारी संपत्ती अशी आहे, माया करणारी संपत्ती. हे कमवायला पाहिजे. त्या विद्यार्थ्याने दिले, खरं म्हणजे मला द्यायला पाहिजे होतं, पण शेवटी समोरचा माणूस आपल्याला काय देतो, किती ज्या तळमळीने कसा येतोय आणि तरी सुद्धा आपल्याला देतोय, हे महत्वाचं. आणि त्या भावनेतून त्याने मला 1000 रुपयाचं त्या ठिकाणी पारितोषिक दिलं. त्यानंतर मी विचार केला की जी मुलं आले तर 10च्या 10 मुलांचं मी वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी जाऊन सत्कार समारंभ आयोजित केला. आमचे अध्यक्ष संजयजी सुर्वे त्या ठिकाणी होते, त्यांनी मुलांना खाऊ दिला. आणि त्या माने सरांनी शेवटी त्या कार्यक्रमात बोलले, बघा 100% रिझल्ट लागला शाळेचा, मुलं 100% आली, पण कोणाला सत्कार करता आला नाही. आणि हा डोंगर उताराचा वाट असताना सुद्धा तुमच्यासारखी अपंग दिव्यांग संस्था आमच्या या मुलांचा सत्कार करायला आले, हे खरोखर महत्वाचं आहे. दिव्यांग तुम्ही नाही, आम्हाला ते बोलले दिव्यांग तुम्ही नाही, ज्यांनी जवळ असून आमचा सत्कार केला नाहीत ना ते दिव्यांग. हे बोलायचं काय कमवलं आपण, हे कमवतो आपण, पैसा कमवायचाच आहे, माणुसकी महत्वाचं. संस्था चालवायची असेल तर त्याच्यासाठी आपला वेळ दिला पाहिजे. प्रत्येक वेळी पैसा करून चालत नाही. हे बोल आयुष्यभर लक्षात राहतात, कायमस्वरूपी लक्षात. पैसा आज घेतला पाकिटात, उद्या संपला, बरोबर ना. सरकार म्हणतंय 1000 रुपये वाढव, 2500 रुपये दिव्यांगांना आता आम्ही मदत करणार. दिव्यांगांचं कुटुंब नियोजन, आधार. आणि तुमच्या खिशात जर 2500 रुपये असतील तर ते 5 मिनिटात संपतात ना, आणि आम्हाला ते 2500 रुपये महिनाभर टिकतील. बघा काय बाथा मारतायत, काय रंगवतायत सरकार बघा. म्हणून राजकारणापासून अलिप्त व्हा, स्वतःचा विकास स्वतः करा, स्वतःसाठी घडा, संस्थेसाठी वेळ द्या. राजकारण करायचंच आहे ते तेवढ्यापुरतीच आहे. स्वतःसाठी राजकारण करत बसू नका, ते विषय सातत्याने घडवू नका, असं मला या ठिकाणी वाटतं. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. मला या ठिकाणी एक असं सुंदर असं प्रत्येक मान्यवरांना मी बोलायला संधी देणार आहे, पण थोडीशी तुमची मरगळ आहे, ती मरगळ जर घालवायची असेल, व्यक्तिमत्व विकास जर तुमच्यामध्ये घडवायचा असेल तर तो माईक मी सुपूर्द करतो सन्माननीय सचिनजी माजळकर यांच्याकडे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी या मार्गदर्शक व्यक्तीसाठी शुभेच्छा देऊया. दिव्यांग जनकल्याण संस्था लांजा या संस्थेचा
प्रथम वर्धापन दिनानिमित्त इथं उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष आणि खास चिपळूणवरून इथं आलेले आमचे सर भुसकडे सर, त्याचप्रमाणे खास चिपळूणवरून आलेले सादिकजी नागाडे सर, त्याचप्रमाणे रत्नागिरीतनं खास उपस्थित अखिलजी नाईक, त्याचप्रमाणे या दिव्यांग संस्थेचे या तालुक्याचे अध्यक्ष आणि आमचे मित्र माननीय संजयजी सुर्वे सर, त्याचप्रमाणे मी विशेष असं अभिनंदन करेन की खरोखर मी बघितलं सर की चिपळूणवरून 120 किलोमीटर वरून या ज्या महिला ज्या आल्या, खरोखर मी तुम्हाला सॅल्यूट करतो आणि खरंच तुमचं अभिनंदन करतो. म्हणजे मी ज्या वेळेला सुरुवातीला मी गेल्या वर्षी पण सर मला इथे बोलवलं होतं, पण मला काही कारणास्तव मला येता आलं नाही, माझं काम होतं. पण मी खरंच सर इथे आल्यानंतर भारावून गेलो की म्हणजे मी काय बोलावं आणि मी समोर बघितलं तर काय करावं यांच्यासाठी आपण. म्हणजे मी इथं मला एक तास झाला, मला असं वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे मी इथं आल्यानंतर बुचकेटे सर मला खूप भारावून गेलो, आपण काहीतरी करायला पाहिजे असं मला नेहमी वाटत असतं. आणि खरोखर हे सगळे सदस्य माझ्या बरोबर असतात. बुचकेटे सर, मी जर म्हटलं की हे जे सगळी पाठीमागची टीम बसलेली आहे हे डेली म्हणजे एक दिवस असं नव्हे की ते मला भेटत नसतं. एक दिवस म्हणजे डेली माझ्या शोरूम समोरून येत असतात. अगदी मी बाहेर असो तर मी लगेच बोलवतो, या सर काय बघा, काय करायचं आहे, काय काम आहे. म्हणजे मी सतत त्यांना विचारत असतो. ही पाठीमागे बसलेली सगळी टीम ही माझे सगळे मित्र आहेत, मित्र परिवार आहेत आणि खरोखर खूप चांगले आहेत, मेहनत करतात. आणि मगाशी जसं किरणजींनी सांगितलं की संजयजी सुर्वे म्हणजे बाहेरून काटे आणि आतून फणस, खरोखर मी त्यांचा गेली 2 वर्ष स्वभाव बघतोय सर, 2 वर्ष. पण एवढे मी हे जर माझ्या शोरूम मधून गेले ना, चर्चा झाल्यानंतर मी आमच्या दुकानात चर्चा करतो शोरूम मध्ये की हा माणूस काय किती काम करतोय. म्हणजे भले जेवण पण जेवत नाही, म्हणजे जेवायला सुद्धा जात नाही. आणि हा माणूस बाबा कोण आलाय तर बाबा मांडवकर आले इंदवटीवरून किंवा मग बाकीचे कोण आले, धुमक आले, काय झालंय नाही त्याचं रेशन कार्डचं काम आहे, काय तर अमुक ठिकाणी तहसीलदार मध्ये काम आहे. हा माणूस सतत खाण्यापिण्याचा विचार न करता हा माणूस सतत काम करत असतो. खरोखर त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आणि ते आल्यानंतर सर माझा स्वभाव असा आहे की माझी लाईफटाईम उद्योग समूह ही माझी संस्था आहे सर. इथे लाईफटाईम उद्योग आणि माझं लांजामधलं सगळ्यात फर्निचरचं शोरूम असेल तर सगळ्यात मोठं शोरूम आहे, 3000 स्क्वेअर फीट मध्ये शोरूम आहे. पण मी सुद्धा एका गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस. मी पण आमचं इथून 5 किलोमीटर माजळ गाव आहे, माजळ मधला मी शेतकरी. अगदी गरीब कुटुंबातून आपण हे एवढं सगळं इथपर्यंत आपण आलो. पण आपली सवय आहे की नेहमी लोकांना मदत करणं. मगाशी सांगितलं किरणजींनी की राजकारण सोडायचं आणि समाजकारण आपल्याला करायला पाहिजे. मी खरोखर गेली 35 वर्ष राजकारणात काम करत होतो. किरणजींना माहित आहे की माझं इथे फार मोठं नाव होतं सर. आपण एवढं हादरून या लांजा आपलं नाव घेतलं की लांजा असायचं. त्यामुळे आता गेली 8 ते 9 वर्ष तर मी फक्त समाजकारण करतो आणि राजकारणातून 99% बाहेर गेलो. आणि रिअल सांगतो तुम्हाला 99% बाहेर गेलो राजकारणातून आणि मी फक्त समाजकारण केलं. आज तुम्हाला सांगतो मी गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये आम्ही लाईफटाईम उद्योग समूह ही संस्था उभी केली आणि त्या माध्यमातून या लांजा तालुक्यामध्ये, राजापूरमध्ये, देवरुखमध्ये असेल, चिपळूणमध्ये पण सर आपण असेल, जवळजवळ 2,500 ते 3,000 महिलांना आम्ही घरघंटी 50% मध्ये वाटप केली आमच्या संस्थेच्या माध्यमातून. त्यानंतर अनेक महिला असं म्हणायला लागल्या की आम्हाला काहीतरी आणखीन एक व्यवसाय पाहिजे. की अनेक महिला असं म्हणतात की आता माझी मुलगी शिवण क्लास करायची आहे असं ती म्हणते. ठीक आहे, मग किती मुलं आहेत तुमची शिवण क्लास, बरं त्यांना शिक्षण शिकवायला पाहिजे. म्हणून माझं हॉस्पिटल आहे, माझं इथे वडे सकल रोडला आपला हॉस्पिटल आपण एक चालवतो सर. मी डॉक्टर नाही पण हॉस्पिटल चालवतो सर. इथेच आपण
कोरोनामध्ये 10 बेड लावले होते, ऑक्सिजन बेड 10 लावले होते. जे कोणी लावले नाही ते मी लावले होते आणि मला त्याची काही भीती वाटत नव्हती त्यावेळेला. सर 10 बेड ऑक्सिजनचे लावले होते. सांगा मला, लांजामध्ये कुणी लावले का? कोण आमदार असो, खासदार असो, कुणीही लावले ना कोरोना काळात. आणि मी स्वतः वावरायचा, मला कोरोना झाला पण मला काय, परमेश्वर आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण एकदम फर्स्ट क्लास. मला कोरोना नसून मला काही झालेलं नाही आणि माझी तब्येत 4 ते 5 दिवसात ठणठणीत झाली. कारण का आपल्या पाठीशी देव चांगलं, आपण जर चांगलं काम केलं तर परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहतो, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे सर मी माझ्या हॉस्पिटलच्या वरती एक वर्ग आहे, तिथे मी अनेक मुलींना शिवण क्लासेस मोफत चालू केले आणि मोफत चालू केल्याच्या नंतर आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना सर्टिफिकेट दिले. अशा 1250 महिलांना 50% मध्ये शिलाई मशीनचं वाटप केलं. आणि अशा पद्धतीनं मी नेहमी सुर्वे साहेबांना नेहमी म्हणत असतो की आपल्या माध्यमातून कोण जर असतील, कोणाला जर मग घरगुती पाहिजे असेल, शिलाई मशीन पाहिजे असेल, अन्य काही व्यवसाय करायचा असेल तर मी 100% त्यांना मदत करणार. कारण का माझा स्वभावच आहे की तो मदत करण्याचा कायम स्वभाव आहे. गेली मी 3-3.5 वर्ष सर या माध्यमातून लाईफ टाईम उद्योग समूहाच्या माध्यमातून मी मदत करत असतो. त्यानंतर मला असं वाटत असतं की नेहमी आपण काहीतरी, आपण कमीत कमी या लांजा तालुक्यामध्ये 25 ते 30 लोकांना उद्योजक बनवावं की जेणेकरून आपण जसं अगदी शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यानंतर आज आता मला अगदी कुठेही गेलो तरी साहेब, आता पहिलं मला लांजा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून म्हणत होते, लांजा तालुका या रत्नागिरी जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून म्हणत होते. कुठल्याही पक्षाचा, अनेक पक्षामध्ये आपण काम करत होतो, पण तालुका अध्यक्ष होतो, जिल्हा उपाध्यक्ष होतो. पण साहेब आता असं वाटतं की कोणी मला असं म्हणतं की लांजा लाईफ टाईम फर्निचरचे मालक आणि उद्योजक बरं वाटतं. आता मला पण म्हणजे अध्यक्ष म्हणत नाही किंवा साहेब म्हणत नाही, पण एक उद्योजक आपण एक असं वाटतं की आज आपण काहीतरी लोकांसाठी करतोय, बरोबर की नाही? तर मला असं वाटतं की या सुर्वे साहेबांना असं म्हटलं की या वर्षी आपण 25 उद्योजक लांजामध्ये बनवायचे आहे आणि त्यांना लखपती बनवायचं आहे. 25 उद्योजक तयार करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये आपण तुमच्यामध्ये तुमच्याकडचे जर दिव्यांग कोण असतील, त्या दिव्यांग असतील त्यांची मला नावं द्या. या लांजा तालुक्यामध्ये आपण त्यांना 1 वर्षामध्ये लखपती 100% बनवणार. 100% मध्ये 100% बनवणार. ते कसं बनवणार ते मी त्यांना सांगितलं. तर आज त्याच्यातून आपण काय करतोय की 25 लोकांना आमच्या संस्थेच्या माध्यमातून पत्रावळी मशीन देतोय. त्यांचं पीएमडीपी सीएनडीच्या माध्यमातून त्यांचं लोन प्रकरण करून देतोय आणि त्यांना जो काय माल बनवायचा आहे, रॉ मटेरियल, ते सुद्धा आम्ही देतोय. आणि ते जे रॉ मटेरियल बनवलं की ते सगळं रॉ मटेरियल बनवलेलं मी स्वतः विकत घेणार आणि कमीत कमी सुरुवातीला पहिल्या महिन्यापासून 30 ते 40 हजार रुपयाचा इन्कम चालू होईल. साधारण 1 ते 1.5 वर्ष झालं त्यांचा 1 लाख रुपयाचा इन्कम होईल. अशा पद्धतीनं आपल्याला 25 लोकांना उद्योजक म्हणून बनवायचं आहे आणि लाईफ टाईम उद्योग समूहाच्या माध्यमातून 25 पत्रावळी मशीन द्यायची आहे. पैकी आपण दिव्यांग म्हणून आपण हे जे मांडवकर आहेत इंदवडीचे, त्यांचं प्रकरण पूर्ण झालेलं आहे आणि बँकेत आलेलं आहे. मला वाटतं 8 ते 10 दिवसामध्ये येईल आणि त्यांची दसऱ्याच्या दिवशी मला वाटतं ती मशीन बसवायचा आमचा विचार आहे. आणि त्यानंतर मला वाटतं दुसरं एक प्रकरण आलंय ते मयूर जाधव आणि मयूर जाधवचं आता पण एक प्रकरण आलंय. मी त्यांना असं म्हटलं की तुमच्याकडे जर असतील ते 304 लोकांची मला या लांजा तालुक्यातून नावं द्या. आपण त्यांच्यासाठी आपण पत्रावळी मशीनचं आपण देऊ आणि त्यांना आपण उद्योजक म्हणून 100% लाईफ टाईम फर्निचरच्या माध्यमातून घडवू, एवढं मी त्यांना सांगितलं. आणि अशा पद्धतीने गेली अनेक वर्ष मी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साहेब लोकांपर्यंत जातोय, गावागावात जातो, महिलांचा सक्षमीकरणावर मी 1 तास बोलतो. म्हणजे महिलांनी काय करायला पाहिजे, उभं कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कुठल्या योजना आहेत. कसं असतं की अनेक या आपण दिव्यांग आहेत खरोखर, पण त्यांना काही जणांना योजना माहित नसतात. त्या योजना माझ्याकडे सगळ्या आहेत. त्या योजना माझ्या शोरूम मध्ये आल्यानंतर मी प्रत्येकाला यांना सांगत असतो अनेक योजना आहेत आणि त्या योजनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक महिलेला लाभ दिला पाहिजे. अशा पद्धतीनं मी गेली अनेक वर्ष महिला सक्षमीकरणावर लाईफ टाईम उद्योग समूहाच्या माध्यमातून काम करत असतो. तर मला आता असं वाटतं की आपण ज्या ज्या ठिकाणाहून आला, तर चिपळूण मध्ये असेल, चिपळूण मध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीनं काम करू शकतो. मला एकदा बोलवा.
माझं थोडंसं काम असल्यामुळे मी पहिल्यांदा बोलतोय. मला जायचं आहे, माझ्या वाडीमध्ये एक प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मला जायचं आहे. म्हणून मी म्हटलं मला जर एक 10 मिनिटं बोलायला दिलं तर बरं होईल. तर मला इथं सुर्वे साहेब बोलवला खरोखर, आणि मी भारावून गेलो. मला असं वाटतं की काहीतरी आपण करावं या लोकांसाठी. 100% किरणजी आपण करूया. तुम्ही मला काही सांगा, कुठलीही गोष्ट सांगा, मी कुठलीही मदत करायला तयार आहे. पण माझं नाव असं कुठेही मी मदत केलेली जाहीर करायचं नाही. म्हणजे मी दिलेली मदत कधीच, मला असं वाटतं की मी कधी सांगत नाही. पण सर तुम्ही काही सांगा मला, तुमच्या संस्थेसाठी मला यांनी 2 वर्षापूर्वी मला संस्थेवर घेतलं, प्रमुख सल्लागार म्हणून पाहिजे सांगितलं. मी म्हटलं साहेब चालेल, हरकत नाही, मी तुमच्या संस्थेवर काम करायला तयार आहे. तुम्हाला म्हटलं लागेल ती मदत मी तुमच्या संस्थेला किरणजी माझ्याकडनं मिळेल. जी काय मदत लागेल ती मदत मी तुम्हाला देऊ सुर्वे साहेब. आणि यापुढे सुद्धा अशीच मदत राहील, एवढंच मी तुम्हाला सांगतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आज आपण दिव्यांग जनकल्याण संस्थेच्या वर्धापन दिनासाठी इथे जमलेलो. गेल्या 2 वर्षापासून संपर्कात आलेले संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे, मयूर जाधव, बाई हे जेव्हा मला प्रथमदा भेटले तेव्हा माझे लक्षात आलं की लांजा यापुढे या चळवळीमध्ये जिल्ह्यात 1 नंबरला उभं राहील. आणि त्या दृष्टीने मी आज बघतोय, मी स्वतः ही संस्था चिपळूण चालवत असल्याने एक माणूस जोडणं किती कठीण असते. दिव्यांगाला आपल्या त्याच्या स्वतःच्या हितासाठी संस्थेला जोडून घेणं आणि त्याला त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी किती प्रयास करावा लागतो हे मी अतिशय जवळून अनुभवलेले. मी अनेक वर्ष या क्षेत्रात काम करतो आणि हे काम या लोकांनी या 2 वर्षामध्ये माझ्या करून दाखवलं. आणि ते कौतुक मला वाटतं, म्हणून मी एवढ्या लांबून प्रवास करून या त्यांच्यासाठी आणि त्यांच्या समोर बसलेल्या या सगळ्या दिव्यांगांसाठी येत असतो. आपण पहिली सहल काढली, नंतर त्यांनी स्वतःच्या हिमतीवर 2 सहली काढल्या. त्या सहलीमध्ये पण आम्ही सहभाग घेतला, आम्ही अनुभव घेतले. आज आमचे चिपळूणचे जे दिव्यांग इथे आलेले आहेत एवढा प्रवास करून, त्यांना त्यांची सुद्धा या सगळ्या लोकांची ओळख झालेली आहे. त्यांना पण असं वाटतं की आपल्याला यांच्यासोबत गेलो तर आपल्याला पण काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण इथून काहीतरी घेऊन जाऊ अशी त्यांना खात्री. म्हणून ते पण इथे आलेले या संस्थेचं नव्याने रुजू झालेल्या या संस्थेचं काम बघण्यासाठी ते आलेले. काही गोष्टी ते आमच्याकडून शिकतील, आम्ही इथे येत होतो आणि आपण अशीच वाटचाल करूया. हे एकत्रित येणं अशासाठी आहे की आपल्याला भविष्यामध्ये आपल्या हक्कांसाठी जर संघर्ष करण्याची वेळ आली तर अध्यक्षांनी जर आवाज दिला तर तुम्हाला त्यांच्या हाकेला उभं राहायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. संस्था म्हटली तर संस्था तुमचं डे टू डे जी कामं आहेत, दाखले मिळवून देणं, तुमचं अंत्योदयचं रेशन कार्ड बनवून देणं, तुमची पेन्शन सुरू करून देणं, या सगळ्या गोष्टी संस्थेच्या मागे लागा तुम्ही ते करून देणार, हे आपलं कामच आहे. पण मोठ्या ज्या समस्या आहेत की ज्या समस्यांना आपल्याला संघर्ष करून मिळवायचे सोडवायचे, तेव्हा तुम्ही एकत्रितपणे आज आला त्याच्या चौपट संख्येने बरायला. हल्ली सरकार दरबारी शासनाकडे एकत्रितपणे तुम्ही लढा दिल्याशिवाय काही मिळत नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तुमच्या इथून भाऊंनी बच्चू भाऊंनी रायगडावर निमंत्रण दिलं उपोषणाचं, संघर्ष करण्याची आपली पेन्शन वाढीसाठी आपण हे केलं. तुमच्या इथून एवढ्या लांबून त्या हाकेला उभे लोक आले, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले. नंतर आम्ही औरंगाबादला लढा दिला.
तर तुम्ही पण तयार व्हायला हवं. इथे जर काही आंदोलन केलं, आपण आता परवा रस्ता रोको केला, तर मोठ्या संख्येने तुम्ही पण जमायला हवं, कारण हे मिळणार आहे तेव्हा आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. आणि मोठ्या संख्येने तुम्ही सहभाग घेतल्याशिवाय काही होणार नाही. लोकशाहीमध्ये हीच आपली ताकद आहे, आपण एकत्रितपणे लढणे, त्याची ही पूर्वतयारी आहे, हे लक्षात घ्या. बाकी तुमच्या समस्यांकडे ज्या आहेत तुम्ही मांडत चला, त्याचं निराकरण तिथे केलं जाईल. आपण सहली काढतो. आता आमच्या चिपळूणमध्ये आम्ही इतकी वर्ष काम करतो की चिपळूणमधल्या सहली आमच्या किमान 120 लोक असतात. आमच्या सहलींना 20 व्हीलचेअर असतात आमच्या सहलींमध्ये. तुमच्याकडे सुद्धा असे दिव्यांग आहेत की जे हातावर चालतात, ज्यांना व्हीलचेअरची आवश्यकता आहे, पण ते अजून घराबाहेर पडलेले नाही. तर त्यांनी घराच्या बाहेर पडायला हवं. आपल्या आजूबाजूला कोणी असा दिव्यांग असेल तर संजय सुर्यांना सांगा, बाईंना सांगा, आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यापर्यंत पोचू. त्याला आपल्याला काय देता येईल, काय त्याच्यासाठी करता येईल ते आपण करू. पण त्याला त्या अंधारातून आपल्याला बाहेर काढायचं आहे, हे लक्षात ठेवा. जे लोक आहेत 80%, 90%, 100% पॅराप्लेजिक अस्थिव्यंग, त्या लोकांसाठी दरवर्षी आम्ही सहल काढतो. प्रत्येक तालुक्यातून एक दिव्यांगाची निवड करून आम्ही त्याला विमान प्रवास घडवतो. तो विमान प्रवास आपण अशा व्यक्तीला घडवतो. तुम्ही अध्यक्षांना सांगा की असा असा व्यक्ती आहे माझ्या शेजारी, तो कधी घराबाहेर पडलेला नाही, आपण निश्चित पुढच्या सहलीसाठी त्याचं नाव वेटिंग लिस्टला ठेवू आणि त्याला फिरवणार. तुम्ही सुद्धा सहलीचं हे करा. काय एकत्रित आपण आल्याशिवाय आपली सुखदुःख आपल्याला कळत नाही. आणि आपल्याला जे वाटतं की माझंच अपंगत्व मोठं, मला सगळ्या दुनियाभरचा त्रास आहे वगैरे, असं काही नाही आहे. आपण जर एकत्रित आलो की आपल्या लक्षात येईल की जगामध्ये असंख्य दुःख आहे, आपलं दुःख त्यासमोर काहीच नाही, असं तुमच्या लक्षात येईल. असं सगळ्यांच्या बाबतीत मी सांगू इच्छितो. आता 3 डिसेंबरला आमच्या इथे मोठा मेळावा असतो. आमच्या इथे फार प्रसिद्धी करावी लागत नाही. जागतिक अपंग दिन म्हणजे आपोआप जशी आषाढी एकादशी, कार्तिक एकादशीला लोक वारीला जातात, तसे आमच्या इथे काहीही प्रसिद्धी न देता सुद्धा 400-500 लोक असे सहज जमतात. याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्षे आम्ही तो पायंडा पाडलेला की हे होणारच, अपंग मेळावा 3 डिसेंबरला होणारच. अगदी कोरोना काळात सुद्धा, बदली असताना सुद्धा मी तहसीलदारांना प्रांतांना सांगितलं होतं की साहेब, आमचं दिव्यांग जीवाच्या करारावर इथे येणार आहे. भले कमी येतील, नेहमी 300-400 येतील, पण 5-50 लोक तर येतील. आम्हाला ती तयारी करावी लागेल. ते म्हणाले नाही, म्हणजे इथे होणारच नाही. म्हटलं तसं तुम्ही म्हटलं तर आम्हाला सगळं तुम्ही अटक करून टाकून द्या आतमध्ये. पण आमचं दिव्यांग तो अशिक्षित आहे, त्याला फक्त इतकं माहिती आहे की 3 डिसेंबरला आपल्याला जायचं, तो येणार जीवाच्या कराराला. आणि आमच्या इथे तो मेळावा झाला. त्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं, संख्येने आम्ही कमी होतो. आम्ही घरातच स्वयंपाक बनवला आणि घेऊन गेलो. अतिशय वेळ ही होती कोरोनाची, जोरात कोरोना फैलावला होता. पण त्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं की आम्ही असाच प्रयत्न करत असतो, दिव्यांगांची लग्न, दिव्यांग आणि चांगल्या माणसाची लग्न. तर आमची ही जी अध्यक्ष आहे भारती पाटेकर, ती पूर्व समिती भारती बामणे, तिचे लग्न त्या कोरोना काळातल्या त्या कमी संख्येने हजर झालेल्या दिव्यांगांमधल्या एकाने तिचं करारीपणा बघितला, तिचा स्वभाव बघितला, तिचं डॅशिंगपणा बघितला. ती अशा अवस्थेत सुद्धा साईडवील स्कूटरवर पाय असलेल्या माणसापेक्षा अतिशय सफाईदारपणे ती गाडी चालवते. आज किती 50, 60, 70, 100 किलोमीटर तिला गाडी चालवायला का ती हजर होते कुठल्याही कार्यक्रमाला. स्वतःची कामं तर करतेच ती, पण दिव्यांगांसाठी काही जर करायला असेल तर ती घराच्या बाहेर पडते. म्हणून आज तिला संस्थेचं अध्यक्षपद अशी शारीरिक अवस्था असून सुद्धा मिळालेली आहे आणि ती सक्षमपणे ते पार पाडावी. तर सांगण्याची गोष्ट अशी की
हे प्रयत्न पण आपल्याला करायचे की दिव्यांगावर म्हणून आपण लग्न करायचं नाही. तडजोडी तर कोणाला चांगल्या माणसाला पण तडजोडी करावं लागतं. संसार म्हणलं की तडजोडी करावं लागतं. तर आपण आपल्या समस्या असणाऱ्या लोकांबरोबर एकत्रित येऊन आपल्याला तो पण एक विषय हाताळायचा आहे. आपण कधीतरी दिव्यांगांचा वधूवर मेळावा लावू, एकमेकांची ओळख करून घ्या. जीवनामध्ये जे वाटेला आलेलं आहे दिव्यांगाचं ते बाजूला ठेवून आपल्याला आनंद कसा मिळवता येईल या सगळ्या याच्यातून, त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. कधी कोणाच्या वाटेला काय येईल आपल्याला माहीत नाही, पण जो आहे जन्म, त्या जन्मात आपल्याला जर काय चांगल्या पद्धतीने आनंद व्यक्त आहे ते आपण बघूया. तर यावर्षी आम्ही शेगावची सहल काढतोय. तुमच्यापैकी कोणाला जर अशी इच्छा असेल तर आपण आमच्याकडे अध्यक्षांकडे नावं द्या, त्या पद्धतीने आपण त्यांना पण घेऊन जाऊ. आमच्या इथे जर आम्ही 100 लोक नुसती हाक मारली तर 100 लोक आमचे निघतात. आमचे सहली खूप मोठे असतात, अजस्तर असतात. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची सहल एवढ्या मोठ्या प्रमाणात नेणारी एकमेव संस्था आमची आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात येतो. आमच्या सहलींमध्ये 20-20 व्हीलचेअर असतात. विमान सहल नेतो त्याच्यात 9 लोक असतील तर 9 व्हीलचेअर आमच्यासोबत असतात. आणि अतिशय समीबाई नाकाळ्यांसाठी आमचे सहकार्य त्यांच्या हिमतीवरच, त्यांच्या जीवावरच आम्ही बऱ्यापैकी हे व्हीलचेअरचे लोक हँडल करत असतो. ते म्हणजे त्यांना ते एक चमत्कार आहे की जिनं जो आपल्याला चढता येत नाही रेल्वेचा तो व्हीलचेअरने चढवतो. स्वतः चढत दुसऱ्याला चढवतो त्या सहजतेने की जितक्या वेळामध्ये चालत जो माणूस जातो तितक्याच सहजतेने तितक्याच कमी वेळामध्ये लोकांना आणतात. त्यामुळे ते सगळ्या सहली आम्हाला अतिशय सुखाचे होतात आणि सहजपणे आम्ही त्या यशस्वी करतो. तर असे गुण घेऊन आपण पण आपल्यामध्ये कोणी असे व्यक्ती असेल तिला सोबत घ्या. त्याची इच्छा असेल तुम्हाला मदत करेल त्याची मदत घ्या आणि आपण पुढचे दिवस काढू. बरं, या 3 डिसेंबरला मी एक आवाहन करतो आहे की आम्ही एक स्मरणिका काढण्याचा विचार करतो आहोत. आपल्यातले जे दिव्यांग ज्यांनी असामान्य असं काहीतरी करू दाखवलं आहे, आपल्या दिव्यांगावर वाद करतो, अशा दिव्यांगांची माहिती आपण अध्यक्षांकडे द्या. आपण त्या स्मरणिकेमध्ये त्याचा तो लेख आपण प्रसिद्ध करू, त्याच्या जीवन आलेख प्रसिद्ध करू आणि त्यामुळे इतर दिव्यांगांना प्रेरणा मिळेल असं आपल्याला ते काम करायचे. त्यामुळे न विसरता तुम्हाला स्वतःला असं जाणवलं नाही की मी काहीतरी निर्णय घेतले, पण दिव्यांगाचं असून सुद्धा मी कृती करून काहीतरी स्थान मिळवणं अवघड असतं. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा स्वतःची माहिती द्या आणि सांगा की माझा असा प्रवास झाला, मला आलेलं दिव्यांगाचं असं असेल, त्याच्यावर मात करून मी या टप्प्यावर पोचले, माझं भविष्यामध्ये स्वप्न असेल. अशा पद्धतीने तुम्ही 4 ओळी जर घेऊन दिल्या तर बाकीचं त्याला साहित्यिक अलंकार येते वगैरे आम्ही करू आणि तुमचे जीवन आलेख आम्ही तुमचं प्रसिद्ध करू. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकी सांगण्यासारखं अनेक आहे. तुम्ही प्रत्येकाने ईडी आली काढूनच घ्या. जुने दाखले आता चालणार नाहीत महाराष्ट्राचं आणि 1 सहीचे 3 सहीचे सही दाखले लागतील. बाकी याविषयीची माहिती समीबाई सांगतील. एवढं करून मी माझे 2 शब्द संपवतो. ज्यांच्यासाठी करायचं असतं आणि त्यांच्यासाठी वेळ हा बघा पुरत नाही त्यांना. काही जण या ठिकाणी दुसरे कोणी असतं तर 5 मिनिटात आपला व्हिडिओ केला असता आणि निघून गेलं असतं. पण ही व्यक्ती बघा कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर तिथपासून आतापर्यंत या ठिकाणी उपस्थित आहे. कुठलाही मोबदला न घेता निस्वार्थीपणे ते काम करत असतात. असे एकमेव आपले या ठिकाणी विकासजी चव्हाण यांचं या ठिकाणी लोकनेता हे YouTube चॅनल आहे. ते आपण सगळ्यांनी ही बातमी जी त्या YouTube चॅनलला येणार आहे, आपण सगळ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याला लाईक करायचं आहे. कळलं का सगळ्यांना? सगळ्यांनी लाईक करायचे आणि सबस्क्राईब करायचं. आपल्या दिव्यांगांच्या बाबतीत ज्या ज्या बातम्या असतील त्या या YouTube चॅनलला आपल्या येणार आहेत.
पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. एक मनोगत व्यक्त करण्यापूर्वी जिजाऊ सामाजिक संघटना या संस्थेने ज्या वह्या दिलेल्या आहेत त्या आपण वाटप करून घेऊया. मी नावं वाचतो त्याप्रमाणे प्रत्येक मुलाला 3 अशा पद्धतीने या ठिकाणी वह्या देण्यात येणार आहे. विनंती करतो जिजाऊचे काही आमचे दिव्यांग बांधवांमधले काही सदस्य आहेत या ठिकाणी, शेखरजी साळके आहेत, तांबे आहेत, या पुढे या. जिजाऊचं सुद्धा ते या ठिकाणी काम करत आहेत. चंद्रकांत गुरव, त्यानंतर दुर्गेश चंद्रकांत गुरव, दुर्गेश अब्बास जेटी, यानंतर अंजन संजय कुडकर 6, कार्तिक दिनकर, दुर्वा सचिन तांबे आणि तांबे वागदरे, नमस्कार, अस्सलाम वालेकुम. आदरणीय व्यासपीठ, खास करून आमचे कुचपेटे काका, त्यांच्याकडनं आम्ही काय ना काय शिकतोय. कारण आमची अजून शिकण्याचं वय अजून गेलेलं नाही, तर शिक्षण आमचं अजून अपूर्णच आहे. लाईफ काही ना काही धडे शिकवत राहते, तसे आम्ही शिकत असतो. आता मी पण एक सोशल वर्क आहे, मुस्लिम वेलफेअर सोसायटी आणि इंटरनॅशनल बुद्धांचा मी सल्लागार आहे. तर जसं जसं मी सोशल वर्क करत गेलो तसं तसं मला माणसातली माणुसकी आणि बरेच काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. हे सगळं करताना मला सुर्वे सर पण भेटले आणि त्यावेळी मी त्यांच्याशी जुळला गेलो. त्यावेळी सुर्वे सरांचं काम किती महान आहे हे मला कळलं आणि सातत्याने मी त्यांना मी साथ देत राहिलो. सुर्वे सरांना कोणी म्हटलं ते तापट आहे, तापट मी पण आहे, पण जो तापट असतो ना त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा आहे ना हे नसतं, छळ कपट नसतो, तोंडावर बोलून जाईल तो, म्हणून तो तापट. आणि तापट असणं गरजेचंच आहे, कारण हा काळ जो आहे ना तुम्ही साधं राहून तुम्हाला कोणी जगू देणार नाही. त्यामुळे आमचे सुर्वे सर एक म्हणतात ना, एक क्रिकेटची टीम असते, क्रिकेटची टीम त्याचा एक कॅप्टन आहे ना तो व्यवस्थितच असावा लागतो. कॅप्टन एकदम असा ना एकदम होलसट असला ना तर कधीच ती टीम आहे ना खेळूच शकत नाही. मी म्हणतो मॅच उलट हरून येईल. आज एवढं म्हणजे पहिलं वर्धापन दिन ते साजरं करतायत आणि एवढे लोक म्हणजे हे करतायत, हे साधी बात नाही आहे. मी मुस्लिम वेलफेअर सोसायटी 10 वर्ष रन करतोय, 10 वर्ष, पण 101 नमुने भेटलेत मला त्याच्यामध्ये. कोण ताण खेचणारा म्हणजे कोणतरी पाठी ओढणारा भेटला, कोणी मला डिसअपॉइंट करणारा भेटला, तर ते बरोबर नव्हतं, तो मोठेपणा करतो असे बोलणारे भेटले. पण म्हणण्यात येतो असं काय आहे की जो नेता असतो तो सुरेश सरांसारखाच असला पाहिजे, अदरवाईज असला पाहिजे. बरोबर की नाही सर? आणि हे बघा समाजकारण म्हणतात इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सोशल वर्कर. सोशल तेवढं वर्कर काय नाही, सोशल तेवढंच वर्क करतोय मी. लोक काय फायदा घेतात तिकडे निघून जातात, पण त्याला ते जुळणार नाही. ते जुळले पाहिजे त्याच्यासाठी. जेव्हा जुळतो ना माणूस तेव्हा ती संस्था मोठी होती. आता अपंगांची संस्था सुरेश रन करतायत, पण त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात हे मला माहिती आहे. खिशातला पैसा राहतो, मी 10 वर्ष खिशातला पैसा राहतो, लोकांचा पैसा जात नाही, खिशातला जातो. हे मला चांगलं एक्सपिरियन्स आहे. आता आमचे विकास भाई ह्यांची माझी ओळख सोशल वर्क मुळेच झाली. ते साधारण ते पण सोशल तेवढंच वर्क करतात, कुठली अपेक्षा ठेवून येतात. म्हणजे मुंबईवर येतात ना, तर तो अखिल भाई क्या प्रोग्राम आहे, मला असं की मिलादुल नबी का प्रोग्राम, मग ते स्वतःचा पैसा घालून ते इथे येतात. म्हणण्याचं तात्पर्य एवढं ते निस्वार्थी आहे. त्यांचं युट्यूब ते तुमच्याकडे काय अपेक्षा करतात, काय अपेक्षा करतात, एक चॅनल सबस्क्राईबची अपेक्षा करतात. तेवढं तर आपण देऊ शकतो ना, पैसे तर नाही मागत ना. तर अशा लोकांना मोठं करा. बाकी आमचे किरण भाई मला तर एक उत्कृष्ट निवेदक आहेत, ते उत्कृष्ट निवेदक. त्यांच्याकडनं पण मी बोलण्याचं शिकतोय.
मी काही जास्त भाषण करत नाही, कारण मी बघतोय ना तुमच्या तोंडावरती 12 वाजलेले भूक लागली तुमच्या चेहऱ्यावर दिसते मला. आणि तुझ्या आता कसं आहे माहिती आहे, वर्गात भाषण करताना मला पण कंटाळा यायचा. अरे कधी जाते ते भाषण करून, कधी सोडून जाते. कोण विनोदी भाषण करताना असं म्हणतात तो बरं वाटायचं. तसे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता 12 वाजलेले भूकेचे म्हणजे भूक आहे चेहऱ्यावर दिसते. त्यामुळे मी जास्त भाषण करणार नाही. आज तुमच्या प्रथम दिव्यांग जनकल्याण संस्थेचा प्रथम वर्धापन दिन आहे, त्याच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. पण जाण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, तुम्ही अपंग आहे, नो डाऊट तुम्ही अपंग आहे, तुम्ही कधीही त्याचा वाईट म्हणू नका, पण विचाराने कधी अपंग बनू नका. विचाराने तुम्ही अपंग बनला होता तुम्ही हारणार. आणि एवढंच बोलून नाही 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखरच तुम्ही म्हटलात की लहानपणी तुम्हाला कंटाळा यायचा, पण हे 5 मिनिटाचं भाषण सुद्धा तासभर गुंग केल्याशिवाय राहणार नाही असं होतं. कारण कसं आहे माहितीये, अपंग आहे आपण मानतो, पण विचाराने अपंग होऊ नका. हे कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ध्यानात घ्यायचं. ही संस्थेचा अध्यक्ष अशी व्यक्ती आहे, मी सांगितलं मगाशी सुद्धा की एका वेळी खजिनदाराचं पण काम करतात, सचिवचं पण काम करतात, उपाध्यक्षाचं पण काम करतात. अशी व्यक्ती आहे. तुम्हाला सांगतो खरोखर म्हणजे खिशात आहे काय माहिती नाही, त्यांच्या खिशात काय आहे हे माहिती नाही, पण 4 चौके जर जमले तरी एक काय तू खाणार आहेस म्हणजे कोणालाही उपाशी पाठवत नाही. त्यांच्या आई वडिलांनी ते शिकवलंय, त्यांना देणार आहे, पण आपल्या खिशात असताना सुद्धा नाही असं म्हणणारा त्याचा विचार नाही. असे हे संजय सुर्वे. खरोखर अखिलजी नाईक तुमचं या ठिकाणी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. असंच तुमचं प्रेम या संस्थेबद्दल असंच वृद्धिंगत व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नक्कीच तुमचं सुद्धा भाषण माझ्यापेक्षा ग्रेट आहे आणि यानंतर मी मनोगत व्यक्त करायला देणारच आहे. जरी सादिक भाईने हात दाखवला मला तरी मी त्यांना बोलायला हात देणारच आहे, माईक देणारच आहे. कारण मी त्यांना दिसलोय, आल्याबरोबर मला त्यांनी बघितलंय, मी त्यांना दिसलोय, मी कुठे होतो त्यांना माहित नाही, त्याच्यामुळे ते मार्गदर्शन करतीलच. मला वाटतं त्यांनी या ठिकाणी वर्धापन दिनी शुभेच्छा द्यावेत अशी विनंती आहे. त्यांचं सुद्धा कार्य हे अजरामर आहे. खूप दिव्यांगत्व असून सुद्धा विचार त्यांचा दिव्यांग आहे असं ते काम करत असतात. मी त्यांना विनंती करतो की आमच्या या संस्थेला दिव्यांग बांधवांना आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्व सन्माननीय सदस्य आणि समोर उपस्थित सर्व दिव्यांग बांधव सगळ्यांना जे आपलं वर्ष पूर्ण झालंय नवीन ह्याचं संस्थेचं, त्याबद्दल अगोदर सगळ्यांना शुभेच्छा. आणि 1-2 गोष्टी बोलायच्या होत्या म्हणून मी आता उभा राहिलो, त्याच्यावर राहिलो नसतो कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे. कारण आपण मागच्या वेळेला एका मीटिंगला आलो होतो पावसाळ्यात, रेनकोट वाटप झालं होतं, तेव्हाची एक गोष्ट खटकलेली अजूनही मनात आहे. ती म्हणजे आपल्याकडे मंत्री संत्री येतात, सांगतात की आम्ही तुम्हाला गाड्या देऊ, हे देऊ, ते देऊ. कारण आपल्याकडे जे निधी आहेत वेगवेगळे, जशा आहे तुमचा ग्रामपंचायतीचा निधी आहे, पंचायत समितीचा आहे, जिल्हा परिषदेचा आहे, त्याच्यानंतर आमदार निधी आहे. खासदार निधीचं तर वाटप झालेलं आहे, आमदार निधीचं वाटप आपल्याकडे अजून झालेलं नाही. फक्त ते एका ठिकाणी होतं, ते म्हणजे खेडमध्ये योगेश कदम दादा करतात. बाकी आपल्याकडे अजून तरी झालेलं नाहीये. आमदारांच्या निधीतला खर्च नॉर्मली जो आपल्याकडे दिला जातो ते ओळखीवर जिल्हा परिषद मधून किंवा पंचायत समितीतून तुम्हाला ते दिलं जातं. तो नव्हे, आमदार जो खर्च करत असतात दरवर्षी त्यातला थोडा खर्च आपल्यावर करायचा असतो. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की तो जो निधी आहे त्यातला 5% निधी जरी म्हटला तरी तो 30 लाख होतो वर्षाचा. 30 लाख नको करू, 10 लाख जरी त्यांनी केलं नाही. कारण आपल्याकडे ज्या नगरपंचायत आहेत किंवा काही नगर परिषदा तर तिथे मोठ्या प्रमाणात तो निधी नाहीये.
की ते दिव्यांगांना पाहिजे त्या पद्धतीने तो वितरित करू शकत नाही. जशी राजापूर आहे किंवा लांजा आहे, तर त्या ठिकाणी तरी आमदार निधी किंवा आमदार निधीतून माझ्या मते ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत, जशा गाड्या आहेत किंवा एखाद्याला इलेक्ट्रिक व्हीलचेअर आहे किंवा शॉप आपल्या रस्त्याच्या कडेला स्टॉल एखादा, तर ह्या गोष्टी मिळाव्यात. पण हे कधी होईल? ज्या वेळेला आपले दिव्यांग बांधव एकत्र येतील तेव्हा. आणि मला एक गोष्ट कशाने सांगायची आहे की आपले दिव्यांग बांधव झोट आहेत. मी शब्द बघा काय वापरलाय, झोट. त्याचं कारण की जेव्हा आपल्याला कधी हे आपण बोलवलं जातं त्यावेळेला आपले दिव्यांग बांधव कधी येतात? नॉर्मली जर काही मिळणार असेल किंवा कोण अधिकारी येणार असेल तेव्हाच येतात, नाहीतर येत नाही. ते म्हणतात मला काय करायचंय, पण काम असलं की पहिला फोन येतो की माझं हे काम नाही झालंय, माझं पेन्शन नाही आलंय. अरे कसले विचारताय, पहिले या ना, एकत्र या. आज राज्यात तुमचा जो गट काम करतोय ना ते मी पहिल्यापासून बघतोय आणि खरंच कार्य करते. नुसते सुरवेत आता नाही तर त्यांच्या बरोबर जी सगळी टीम आहे ह्या प्रत्येकाची मेहनत आहे त्याच्यात आणि प्रत्येक जण आपापलं योगदान देतोय आणि ते योगदान महत्वाचं आहे. आणि ह्या योगदानाला बळ कधी लागेल? जेव्हा तुम्ही एकत्र या. कधी त्यांनी बोलवलं नाही तर तुम्ही एकत्र यायला पाहिजे. कोणी विचारला का प्रश्न की आम्हाला गाड्या दिल्या जाणार होत्या त्या काय झाल्या? आणि अजून एक त्याच्यात की ज्या गाड्या दिल्या जाणार होत्या त्याच्यातल्या मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही 15 महिन्यात 15 द्या. अरे 2 तरी द्या ना, दोघांना झालं तरी तेवढं बरं झालं. आपल्याच मानसिकता कुठली पाहिजे की बाबा आपल्यातल्या 12 पैकी दोघांना मिळाली. त्यावेळेला असं करू नका, कारण मागच्या वेळेला जो प्रॉब्लेम झाला तो सांगतो. 15च्या 15 जणांना अपेक्षा होती की मला गाड्या मिळाव्या आणि त्याचा फायदा समोरचा घेतो. त्या ठिकाणी असं करायला पाहिजे होतं. मी बोललो होतो त्यावेळेला की 1-2 जणांना तरी मिळू दे, सुरुवात चालू दे, कारण एकदा सुरुवात झाली की पुढचं सगळ्यांना होत जातं. आणि ही गोष्ट कधी होईल? जेव्हा तुम्ही एकत्र येईल. तुम्ही पाठपुरावा सोडून दिलाय की नाही सांगा मला. कोणी विचारलं नंतर 2-4दा विचारलं नाही काय बोलत आहेत सोडून दिला. तसं नाहीये. तुम्ही एकदा बोलवा, त्यांना विचारा ना त्यावेळेला. कारण कसं आहे माहितीये, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसंच आहे की प्रत्येकाला आपल्या दिव्यांग बांधवांना जिथून कुठून हळूहळू मदत होईल त्याच्यातून तो सावरेल. आम्ही असं नाही म्हणत आहोत की ती घेईल आणि मी गप्प बसतोय. तो स्वतःच्या पायावर उभा राहतोय, काही ना काही करतोय, त्याच्यासाठी आपण मदत मागायची आहे. आपण आपल्याला घ्यायला लागतंय म्हणून नाही मागायची आहे. ज्या वस्तू पण मागायच्या त्या पण महत्वाच्या आहेत, ती खरंच गरज आहे त्याच व्यक्तीला मिळलं पाहिजे. आणि हे महत्वाचं काम आहे संस्थेचं की ज्या व्यक्तीला तुम्ही ती वस्तू मिळवून देणार आहात त्याचा त्याने वापर केलाच पाहिजे. मी काम करतोय, मला माहिती आहे, गाड्या घेऊन ती गाडी दुसरा वापरतोय. ज्या व्यक्तीला आम्ही गाडी मिळवून दिली 80% दिव्यांग घराच्या बाहेर पडायला पाहिजे, त्याच्या घरातले ते गाड्या वापरतायत साईड व्हील काढून. बरोबर आहे का? कशासाठी दिली? मग 40% वाला काय वाईट आहे? तो स्वतः चालवतोय, सांगा चालवतोय का नाही? ह्या गोष्टी लक्षात घ्या. कारण ह्या मला का प्रदर्शन सांगायला लागतंय? कारण ह्या घडताय. जसं ते चुकतायत तसं आपणही चुकतोय. तुम्हाला जी वस्तू दिलेली आहे किंवा घेतलेली आहे त्याचा विनियोग तुम्ही केला पाहिजे. तो कशासाठी आहे की तो करून तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायचंय. देणारा देत जातोय आणि घेणारा घेत जातोय असं नाही. देणारा देत जातोय, त्याच्यानंतर घेणाऱ्याने देणारा व्हायचंय. आज तुमच्याकडे मला बघून खूप बरं वाटतंय संस्थेकडे की तुमच्याकडे दिव्यांग बांधव संस्थेला हेल्प करतायत आणि संस्था चालवतायत आणि हाच मेन आहे. पण हे कधी होतंय? जेव्हा तुम्ही स्वतः सुदृढ होत जाल. आणि त्याच्यासाठी महत्वाचं आहे की सगळ्यांनी एकत्र येणं. त्याच्यामुळे मी आवर्जून सांगेन की पुढे कधी बोलवतील त्यावेळेला तुम्ही स्वतःहून या. काय मिळेल ह्या अपेक्षित नाही. आपण एकत्र आलो ना तर आपल्याला कळतं काय चाललंय काय नाही. आणि त्यावेळेला तुम्ही आणि काय चुकत असेल त्यांचं तर त्यावेळेला सांगायचं. कधी कधी भाषणं होतात मोठी, बोलायचं बिंदास, हो जरा भाषण कमी करा, त्याचे मुद्दे घाला. हे बोलण्याचा अधिकार कधी येणार? जेव्हा तुम्ही यायला लागाल तेव्हा. तुम्ही येतच नाही, एकदा केलं मी तेव्हाच बोलणार, त्याला उपयोग नाही. मी पण त्यांना आता आव्हान असं करीन, जो कंटिन्यू येईल ना त्याच्यासाठीच काम करा, कधीतरी येणाऱ्यासाठी काम करू नका. हा त्याचा प्रॉब्लेम असेल तर गोष्ट वेगळी आहे. आणि त्यावेळेला जर म्हणाले की काय हे ठराविक लोकांचीच कामं करतात, हो करतात, का नाही करावी? त्यांनी बोलवल्यावर ते कधीही येतात आपली कामं करून. तुम्हाला नेहमी या म्हणून नाही सांगत आहे, पण 10 वेळा बोलवलं तर कमीत कमी 5 वेळा तरी या. फक्त 2 वेळेला जर रेनकोट वाटप होणार आहे काय देणार आहे त्यावेळेला तुम्ही भरलेला असतो हॉल, मी बघितलाय.
मग आज काय नाही भरलेलं वर्धापन दिन होता, तुमच्यासाठी काम केलं जातंय ना, मग का नाही? भले कसंही असू दे पण काम केलं जातंय हे लक्षात घ्या. आणि म्हणून मी आवर्जून सांगतोय की ह्याच्या पुढे तुम्हाला कधी बोलवलं नाही तर तुम्ही एकत्र या, कारण जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत ही कामं होणार नाही. आणि त्याच्यानंतर मग हे प्रश्न विचारले जाते. जसं आता मी म्हटलं की गाडी आहे किंवा काही आहेत वस्तू, तर त्यांच्यासाठी आपण उभं राहायचंय, त्या गोष्टी मिळवायच्या आणि तुम्ही पुढे जायचंय. एखाद्याची नोकरी आहे तर त्याच्यासाठी पण त्या नुसत्या माणसाला जाऊन उपयोग नाही, एक 3-4 जणांनी जाऊन विचारलं पाहिजे की हा बघा आमच्याकडे दिव्यांग आहे, शिक्षित आहे, त्याच्यासाठी नोकरीसाठी काहीतरी करा ना. नाहीतर ते म्हणतात ना की आम्ही करतो म्हणून, आणि नाही करत असं नाही आहे. आपल्याकडे केलं जातं पण त्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. हे मी स्वतः काम करतोय, त्याच्यामुळे मी कोणत्याही आमदाराला वाईट बोलणार नाही, कारण आम्ही त्यांच्याकडे कामं करून घेतोय, पण त्याच्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात आणि तेच आमची लोक करायला तयार नाही. तर ती तयारी ठेवा. आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार कधी येईल? ज्या वेळेला तुम्ही एकत्र यायला लागाल तेव्हा. त्यामुळे जेव्हा कधी बोलवतील त्यावेळेला तुम्ही एकत्र येत जा, कारण जेवढे तुम्ही जास्त एकत्र याल तेवढा तुमची एकजुटता वाढत जाईल आणि तुमची कामं होत जातील. त्याच्यामुळे माझी एक कळकळीची विनंती आहे की पुढच्या वेळेला ह्याच्या दुप्पट माणसं असू दे, हॉल कमी पडला पाहिजे. हॉल कधी कमी पडला होता माहिती? जेव्हा रेनकोट वाटप होतं तेव्हा. मी प्रॅक्टिकल काम करतो ग्राउंड लेवलला, म्हणून मी बिनधास्त शिव्या पण घालतो. विचारा, माझी सवय आहे, कारण जिथं चुकतं तिथं चुकतं, कारण आपण चुकतोय. मला काय करायचं आहे? आपल्याला गरज आहे, आपल्याला बाहेर पडायचंय, तुमच्यासाठी एवढी लोक कामं करतायत तर त्यांना सहकार्य करायचं पण काम आहे ना. तुम्ही बाहेरच नाही पडलात, समोरच नाही दिसला तर काय लोकांना सांगणार? चिपळूणचे दिव्यांग बांधव येतात आहे, पण आमच्या लांज्यातले आम्हाला दिव्यांग बांधव व्हीलचेअरवरचे दिसतच नाही. त्या लांज्यात व्हीलचेअरवरचे दिव्यांग बांधव नाहीये. तुम्ही सांगा नाही आहेत, मी शोधून दाखवीन तुम्हाला. काय येत नाही. 10 वेळा येऊ नका, एकदा तरी या. तुम्ही दिसलात की ते एक वेगळं येतं. जेव्हा कोणी टीव्हीवर दाखवतं त्यावेळेला तो माणूस पण दिसला पाहिजे ना, की कोण कसा आहे, कशासाठी काय करायचंय. हे कधी होणार? जेव्हा तुम्ही सगळे एकत्र या. लक्षात घ्या. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की पुढच्या वेळेला सगळ्यांनी एकत्र या. आणि आता अजून एक महत्वाचं की ज्यांची सर्टिफिकेट जुनी आहेत त्यांनी नवीन करून घ्या, किंवा एका सहीचं असतील तर 3 सह्यांचं करून घ्या आणि अपडेट राहा. प्रत्येक गोष्टीत आपलं अपडेट असणं गरजेचं आहे. नाहीतर अचानक तुमचं सगळं बंद झाल्यानंतर तुम्ही धावपळ कराल, काहीही होणार नाही, त्रास होईल तुम्हाला. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत तुम्ही पटापट ज्या गोष्टी आहेत त्या करून घ्या. जसं तुमचं सर्टिफिकेट ऑनलाईन आहे ते करणं, ग्रामपंचायतीत नोंदी करणं. आता कसं होतंय की खूप जणांच्या ग्रामपंचायतीत नोंदी आहेत त्या जुन्या आहेत, त्याच्यानंतर कोणी गेलेलंच नाही, आम्हाला गरज नाही, त्यांना गरज नाही, आपल्याला गरज आहे. तुमच्याकडे आधार कार्ड अपडेट झालंय किंवा बँक पासबुक अपडेट झालंय, नवीन झालंय, सगळी कागदपत्र घ्या, एक अर्ज करा आणि ग्रामपंचायतीत घेऊन द्या. हे बघा, हे माझं नवीन सर्टिफिकेट, ही सगळी कागदपत्र तुम्हाला दिली आणि पोच घ्या. म्हणजे आपण अपडेट राहतो. म्हणजे उद्या आपण प्रश्न विचारू शकतो. त्या गोष्टी करत जा. आणि आपल्या गावातले कोणाचं रेशन कार्ड नाही झालंय किंवा काही, तर त्याला थोडीशी माहिती द्या. नाचू नका, पण त्याला माहिती द्या. एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंत. हे कधी होईल? जेव्हा एकत्र या तेव्हा. नाही एक काठी तोडायला काही वेळ लागत नाही. लक्षात घेतलात ना? तर पुढच्या वेळेला मला हे दिसलं पाहिजे, नाही तर मी तोंडावर सांगेन आणि मी कोणत्या शब्दात बोलतोय ह्याचे झलक तुम्हाला दाखवली. आणि हे मी का म्हणतोय? कारण मला माझे दिव्यांग बांधव बिनधास्त पुढे आलेले दिसले पाहिजेत. आज आमच्याकडे रत्नागिरीत या काही स्टॉल आहेत जिथे दिव्यांग बांधव आपली गाडी घेऊन जातात, मी स्टॉल चालवत आहेत आणि भांडतात, प्रत्येक गोष्टीला भांडतात, कोणाची मदत लागत नाही त्यांना, एकटा पुरतो. कारण तुमचं शस्त्र, तुमचं दिव्यांग पण हेच तुमचं शस्त्र आहे. तुम्ही जा, कोण अडवतंय बघा. टाकू शकत नाही, पण त्याच्यासाठी ते महत्वाचं आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्याकडे काय आहे. आपली कामं होत आहेत पण आपण जात नाहीये. आपण कोणाला तरी सांगणार तू जा आणि कर, तसं नाही होणार. तुम्हाला एकदा तरी जावं लागेल, पण तुम्ही कसे आहे समोरच्याला दिसल्याशिवाय तुमचं काम तो करणार नाही. त्याच्यामुळे परत एकदा माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की पुढच्या वेळेला तुम्ही जास्त संख्येनं उपस्थित राहा. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की त्यावेळेला जे लोकांचे कामं आहेत, हा आता आपला वर्धापन दिन आहे, त्यावेळेला कामाच्या हिशोबाने हे करा की जसं रेशन कार्डाचं आहे
किंवा म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही सगळ्या ह्याच्यात फिरवा ग्रामपंचायतीत आणि तुमचं रेशन कार्ड असेल, अपंगाचं सर्टिफिकेट असेल किंवा दुसरं बस पास वगैरे काही असेल तर याची माहिती आणि त्याची कोणाकोणाची कामं झाली ती करून मिळते. इथे यायचं, पण त्यांनी इथे यायचं, लक्षात घ्या. मग त्या निमित्तानं तरी ते येतील, मग त्याच्यातून त्यांचं भलं पण होईल आणि लोक पण दिसतील. लक्षात आलं ना? कारण ह्या गोष्टी कर काही देण्यापेक्षा त्याच्यातून त्यांचं अर्थार्जन व्यवस्थित होतं. एखाद्याचं पेन्शन थांबलंय, कशाला थांबलंय हे पण माहित पाहिजे. आता खूप जणांची पेन्शन थांबलेली आहे का, तर नवीन प्रणालीमुळे. मग कुठं अडकलंय, काय अडकलंय हे कधी कळणार? तुम्ही एकत्र या, तुम्ही द्याल त्यावेळेला ह्यांच्याकडे एक डाटा असेल तर ते समोरच्याला बोलू शकतात, सर हे बघा इथे इथे अडकलंय, का नाही केलं? मग त्यावेळेला आपण तहसीलदारांना एकदा बोलवतो, त्यांच्या पुढे हे विषय मांडू शकतो ना. तोंडावर काही नाही होत, लेखी पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे एकत्र येणं पाहिजे. लक्षात आलं? एवढं सांगून मी माझं भाषण संपवतो. या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला संस्थेचे अध्यक्ष सुर्वे सर या ठिकाणी मनोगत व्यक्त करते. काही असू दे, मनोगत व्यक्तच करायचं आहे. कारण नाकाडे साहेबांना सुद्धा मी व्यक्त करायला दिलं होतं, माईक लाईन केला होता, परंतु त्यांनी व्यक्त केलं. खरोखर त्यांचा मी आभारी आहे. आणि या ठिकाणी संजयजी सुर्वे आपले अध्यक्ष दिव्यांग जनकल्याण संस्थेचे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतायत. हॅलो, नमस्कार. दिव्यांग जनकल्याण संस्था हे गेल्या वर्षी 21 ऑगस्ट दिव्यांग जनकल्याण संस्था गेल्या वर्षी 21 ऑगस्टला आपण स्थापना केली. आज त्याचा वर्धापन दिन आहे आपल्या. गेल्या 1 वर्षामध्ये आपण किती लोकांची कामं केली तेवढी लोक आपल्याला दिसत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये एकता जी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी खंडन पण होत आहे. ते तिकडे बंद झालं पाहिजे. आपण लोकांपर्यंत जातोय, लोक आपले कामं आपण करून देतोय, पण आपले कार्यकर्ते त्यांना सांगत नाही की बाबा तुम्हाला आलंच पाहिजे इकडं, तुमची कामं झाली आहेत ना, मग तुम्ही तिकडं कार्यक्रमाला गेलंच पाहिजे. हे कोण सांगायलाच बघत नाही. जो तो आपापल्या त्याच्यात असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण जसे आपले समीर भाई बोलले फॉलो करत नाही. आपण आमदारांना 4-5 वेळा मी स्वतः जाऊन भेटलोय. परवा पण मी भेटलो इन्व्हिटेशन देताना, तेव्हा पण त्यांना मी विषय घेतला, साहेब आमच्या गाडीत. तर साहेब काय बोलतात की निधी नाही. मी म्हटलं तुम्ही निधीचा विषय नव्हता करायचा, त्या टायमाला तुम्ही आमदार नव्हता, तुम्ही आम्हाला तुमच्या ह्याच्यातून रत्नसिंधूमधून द्यायला होता. मग त्याचं काय झालं? मग ते गप्पच बसलं. मग मला आता उद्या कार्यक्रमाला यायला भेटणार नाही, माझा दौरा आहे, तुम्ही 8 दिवस अगोदर मला सांगायचं होतं, मग मी आलो. हे त्यांचं उत्तर. म्हणून आम्ही ठेवलेलं आहे. पण ते आपल्याला हे करतायत का, तर आपल्यात एकता नाही. जसं तुम्ही बोललात तसं कामं होतात, पण ते कशासाठी? स्वतःसाठी. पण आपण बोलवलं की लोक यायला बघायचं, हा मोठा विषय. आणि ज्याने त्याने पण आहे ना स्वतःचं काम हे स्वतः करायला शिका. आम्ही सहकार्य करू, पण फोनवर तर विचारून करताय ना, मी करतो तुमचं काम, तर तुम्ही पण तेव्हा या. चान्स दिल्याने सुधारत जातो. त्यांना संधी दिली पाहिजे, बोलताना संधी दिली पाहिजे. बोल ना. आता आपले सादिक भाई ना तरी पुढच्या कार्यक्रमाला जवळपास अर्धा तास तरी बोलणारच. मी सांगूनच ठेवणार आहे अर्धा तास अगोदर त्यांना भाषण करायचंय तुम्हाला, बरोबर ना? हा. तर या ठिकाणी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. खरोखर त्यांची घडणाऱ्या गोष्टी काय घडतं आणि कोण काय करतं, खरोखरच ते रस्त्यावर वाटेवर ताबडतोब काम करून देतात. त्याच्यावर बाकीचे पाठ फिरवतात. आणि काही जण असं एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग जनकल्याण संस्थेच्या माध्यमातून जो काय अंतिम निर्णय असेल तो सुरवेचाच असेल, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या या नात्याने कोणतरी वायफाय काहीतरी गोष्टी सांगत असेल किंवा काहीतरी सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. समजलं सर्व दिव्यांग बांधवांना? समजलं? हा. अंतिम तुम्हाला काय बोलायचं असेल, असं असं घडलं काय, सुरवे बरोबर आहे का, ते
त्यांच्याशी मार्गदर्शन करायचं आणि त्याच्यानंतरच बाहेर अतिरिक्त बोलायचं. त्याच्या व्यतिरिक्त कुठेही संभाषण करू नका. कारण कसा एखादा पेटीमध्ये एखादा नासका आंबा असतो, हे स्वाभाविक आहे ते, आणि त्याच्यापासून ते लांब राहिलं पाहिजे. आपलं काम, आपली संस्था पुढे गेली पाहिजे, आपली एकजूट एकत्र असली पाहिजे. बघा, इतर लोकांची कामं होत आहेत पण दिव्यांग बांधवांची कामं होत नाहीत. याचं कारण का माहितीये? मी माझ्या गावात काम करतो पक्षाचं, दुसरा त्याच्या गावात काम करतो, संघटना कुठे दिसते? मग संघटनाची आम्ही सांगणार कशी? 200 मत आहेत, 100 मत आहेत, सांगणार कशी? प्रत्येक जण आपल्या आपल्या लेवलला. म्हणजे असं वाटतं, कसं असतं, मला नोकरी लागावी, किरण हा MA-BEd आहे, मला नोकरी लागावी, सगळ्यांना वाटतं मला नोकरी लागावी अशी इच्छा असते. अरे तू MA-BEd झालास, तुला नोकरी लागली पाहिजे होती, आमदारांना भेटूया. मग आमदार जेव्हा पुढे येत असतात तेव्हा एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा पुढे असतो तेव्हा किरण धनावडे लांब असतो आणि तो वैयक्तिकरित्या काम पहिलं त्याचं करतो. ही सहानुभूती अशी असते, आपुलकी नसते. मग सहकार्य काय? तर खरोखरच तो गरजवंत एखादा असेल तर त्याचं ते काम झालं पाहिजे. आपण 10 लोकांनी एकत्र गेलं पाहिजे, तेव्हा तो 100 लोकांना सांगणार आहे ही 10 माणसं माझ्या बरोबर आली म्हणून माझं काम झालं. तेव्हा तो 100 माणसं तुमच्या पाठीशी घेऊन येणार आहे ना. तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतःचं काम झाल्यावर गप्प बसता, त्याला काय उपयोग आहे? म्हणजे जसं समीर दादांनी सांगितलं, खरोखर वास्तव आहे ते. म्हणजे रेनकोटला इतकी गर्दी होती, 200 रेनकोट फस्त, 200 रेनकोट ताबडतोब. एका घरातले किती? 3-4. माझं पण आहे, हे आहे, ते आहे. अरे उपस्थिती काय नाही मग? म्हणजे यांचं कौतुक करावं तेवढं ते थोडं चिपळून करायचं. एवढं तिकडून व्हीलचेअर वरून सुद्धा इथे येतात नाही. आमचा इथला जवळचा व्हीलचेअर वाला साधा गाडी चालता येते तरी इथे येत नाही कार्यक्रमाला. म्हणजे काय, त्याला फुकट दिलं जातं, रस्त्यावर दिलं जातं, पटकन दिलं जातं. ही शोकांतिका आहे. हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांनी याचं भान ठेवून त्या ठिकाणी कार्यक्रम केलं. काय माहितीये, जेवढा ताण तुम्ही अध्यक्षांवर देता कामा नये. कसं आहे माहितीये, तुमचं जेव्हा काम होतं तेव्हा तुम्ही तुमच्या गावातल्या लोकांचं काम केलं पाहिजे ना. त्याच्यासाठी परत अध्यक्षांकडे कशाला? तेव्हाच ती युनिटी निर्माण होणार आहे. तुम्ही सुद्धा त्या गावामध्ये त्या लोकांचं काम केलं पाहिजे. हे पदाधिकाऱ्यांनी भान ठेवून या ठिकाणी वावरलं पाहिजे आणि संस्थेला बहुमोल असं सहकार्य केलं पाहिजे. या ठिकाणी ताबे बोलणार आहेत का? एक मिनिट चालते सर, जरा या ठिकाणी दोन मिनिट. कशी ठुमकत चालली गवळण अशा वाऱ्याच्या, अशा वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत चालली गवळण. नंदाचा तो श्रीहरी नको दुरावाये जवळी, नंदाचा तो श्रीहरी नको दुरावाये जवळी. पायी पंजन वाजती धून, पायी पंजन वाजती धून कशी ठुमकत चालली गवळण अशा वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत चालली गवळण. एका जनार्दन भेटीसाठी